स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होतं, त्यामुळे मला 24 तास छान पोलीस प्रोटेक्शन असायचं. मी बियर पितो दुपारी, पण ही कॅलरी शिवाय बियर आहे. ती 2 पीस घालायचं असं सांगितल्यावर तुम्ही पळून गेलात. माझे वडील म्हणाले, चित्रपटात काम करायचं ठरवलंयस ना, मग हे करायला पाहिजे होतं. ऋषी कपूर बरोबर माझी मैत्री कधी झालीच नाही. राज कपूरचा मुलगा झाला म्हणून काय झालं, मी पण स्टार आहे मराठीची. जॅकी म्हणजे त्या भिडू वगैरे त्याचं ते आहेच. एक बेवडाच होता तो, तर असा म्हणजे ह्यात फोटो अक्षय म्हणे अरे दूर राहू, नाही तो एक दुंगा लाफा. त्यामुळे मला छान वाटायचं असं अक्षय कुमार मला प्रोटेक्ट वगैरे. वर्षीचा अवॉर्ड लक्षाला मिळालं नाही आणि त्याला ती खंत वाटली की ह्याच्यात मला अवॉर्ड मिळायला पाहिजे. अशोक कळायला मला वेळ लागला, असा पोशाख का जातो हा माणूस. 90च्या दशकात त्यांनी सिने इंडस्ट्रीत एंट्री केली. त्यांच्या सौंदर्यानं, अभिनयानं त्यांनी आपली कारकीर्द तुफान गाजवली. आजही त्या सगळ्यांच्या तितक्याच लाडक्या आहेत. कोणी इतकं सुंदर कसं दिसू शकतं अजूनही, असे बरेच प्रश्न सगळ्यांनाच पडतात. आणि अशा आपल्या सगळ्यांच्या लाडक्या वर्षा उसगावकर आपल्यासोबत आहेत. लोकमत फिल्मीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. नमस्कार. आणि या नो फिल्टर शोसाठी मी इतके दिवस तुमच्या मागे लागली आहे की मला तुमच्याशी बोलायचंय. कारण आपण सिनेमे पाहिलेले असतात, नाटक पाहिलेलं असतं, अजूनही तुमचं मालिकांमधनं काम पाहतो. तर असं वाटतं यार यांच्याकडनं ना यांची जर्नी जाणून घ्यावी. कसा होता यांचा प्रवास, की राजकीय पार्श्वभूमी असलेलं घराणं, हो, आणि त्यातनं थेट सिने इंडस्ट्रीत जायचा निर्णय. खरं तर हे धाडसी म्हणावं लागेल, कारण थोडी मेंटॅलिटी आपली वेगळी असते आणि घरातनं तितकं लगेच आपल्याला सपोर्ट करतील की नाही हा प्रश्न असतो. अशा वळणावर तो निर्णय, तो धाडसी निर्णय मी म्हणेन, तुम्ही कसा घेतला, घरातल्यांचा सपोर्ट कसा राहिला आणि तुमचा तो पहिला ब्रेक? हो, धाडसीच होता तो निर्णय. कारण त्या काळात म्हणजे आजपासून 30 वर्षांपूर्वी गोव्याची एक मुलगी, म्हणजे गोव्याला कसं, मी गौड सारस्वत ब्राह्मण समाजातून येते, त्यामुळे GSB जे लोक असतात ते फार तसे कन्व्हेन्शनल असतात, म्हणजे फॉरवर्ड विचारांचे असतात. पण तरी सुद्धा एक शिक्षण झालं की मुलीचं लग्न करणं, तिचा संसार, असं ह्याच्यावर साधारण तसंच असतं नाही का. म्हणजे प्रत्येक आई वडिलांचं ते एक इच्छा असते की वेळेत लग्न व्हावं, मुलगी सेटल व्हावी. तसेच माझ्या आई वडिलांचे विचार असतील कदाचित. आणि घरात सारखी पॉलिटिकल माणसांची ये जा, म्हणजे मोठे मोठे लीडर्स आमच्याकडे यायचे. आणि वडील, एक फार धाक होता मला वडिलांचा, फार धाक. म्हणजे माझ्या लहानपणी मला आठवतं की वडिलांसमोर ब्र काढायची माझी शामत नव्हती. त्यांच्यासमोर काहीही बोलायचं, म्हणजे माझ्या काही मैत्रिणी होत्या ज्या वडिलांबरोबर खूप फ्रेंडली होत्या, पण माझे वडील फार स्ट्रिक्ट होते. म्हणजे असं, आम्ही 3 मुली, मी मोठी सगळ्यात आणि माझ्या मागे 2 अजून बहिणी आहेत, आम्हाला भाऊ नाही. तर त्या काळात असं होतं की फक्त देवाचे वगैरे पिक्चर बघायचे असं माझ्या वडिलांचं. हो, हरिश्चंद्र तारामती, सीता स्वयंवर असंच बघायचं. दुसरं बॉबी वगैरे, जुली, ते स्ट्रिक्ट नो, म्हणजे तो बघायचं नाही, त्याच्याने डोकं खराब होईल मुलीचं, किंवा ते बघायचेच नाही. मग TV वर एखादा पिक्चर लागला आणि सपोज वडील असले बरोबर आणि तिथे एखादा रोमॅन्टिक सीन लागला की मला असं व्हायचं की मी धरणी माते, मला आत घे, किंवा मीच करते का ते, असं काय करू मी आता, म्हणजे कुठे लपू, असं अशी परिस्थिती व्हायची माझी म्हणजे वडिलांसमोर. मग मी एकतर तिथून आत जाऊन हात धुवायला तरी जायची किंवा असं म्हणजे तू इमॅजिन करू शकतेस अशा प्रकारचं माझं वडिलांबरोबर नातं होतं. आणि एकदा काय झालं, कभी कभीचं शूटिंग चाललं होतं, एक छोटासा म्हणजे विषयांतर करते, कभी कभीचं शूटिंग. तेव्हा मी शाळेत होते आणि सगळे म्हणजे राखी, अमिताभ बच्चन आणि झाडून सगळे होते त्याच्यात. ऋषी कपूर, माझा हार्ट थ्रॉब, नीतू सिंग आणि कोण कोण, वहिदा रहमान, शशी कपूर आणि कोण कोण. तर आम्ही ते कंपाल ग्राउंड आहे तिथे ते शूटिंग चाललं होतं. ते असं झाडं जळतात आणि शेवटचा क्लायमॅक्स सीन होता मला वाटतं तो. आणि तिथे मी आणि माझी बहीण, आम्ही स्कूल ड्रेसमध्ये आम्ही गेलो तिकडे वगैरे. आणि मग माझ्या वडिलांनी मला इतकं ते ओरडले घरी आल्यानंतर. ते म्हणाले, तू हेच करायचं का, तुला शिक्षण करायचंय, तुला हे करायचं ते तू शूटिंग बघायला गेलीस. मी मनात म्हटलं, अहो तुम्हाला कुठे माहिती, मला हेच तर करायचंय. त्यामुळे हे मनातले बोल होते. तुमचं आधीच ठरलं होतं शाळेत असताना? म्हणजे कधी मला कळत नाही, म्हणजे समजल्यापासून मला असं वाटायचं की मी अभिनेत्री होण्यासाठीच माझा जन्म झालाय. आणि तो सुद्धा मला सिनेमातच अभिनय करायचा होता खरं म्हणजे. आणि
तासन तास ते आरशासमोर नटायची तर मला फार आवड होती पहिल्यापासून. माझी आई फार सुंदर होती, म्हणजे आजही आहे, पण थोडंसं नंतर फरक पडतो ना ह्याच्यामध्ये वार्धक्यामुळे. पण तरी सुद्धा अजूनही ती खूप तेजस्वी, खूप सुंदर दिसते. पण त्या काळात तर ती अतिशय सुंदर होती. आणि जर मला लोक आज सुंदर म्हणत असतील तर मी बरीचशी माझ्या आईसारखी दिसते. तर ती इतकी सुंदर की ती जेव्हा पार्टीला तयार व्हायची तेव्हा तिला मी बघत बसायची. आणि तिचे मग ते फाउंडेशन्स, ती फार मेकअप नाही करत, त्या काळात मेकअप वगैरे फार नव्हताच, पण तिची साडी नेसण्याची पद्धत, चापून चोपून, ते मला फार आवडायचं. आणि तो गजरा माळायचा, तिचे तो आंबाडा घालायची पद्धत, ते मला फार, म्हणजे मी तिला बघत बसायची अशी तासन तास. मला वाटतं ते कुठेतरी माझ्या मनावर ते इम्प्रेस झालं आणि मला तशी नटायची म्हणजे मला फार आवड होती. आणि तिला ते शोभून दिसायचं. काही जणी स्त्रिया नटतात पण ते शोभून दिसतच असं नाही, कारण त्यांची पर्सनॅलिटी वेगळी असते. पण माझी आई खरंच सुंदर दिसायची. आणि मिनिस्टर असल्यामुळे त्यांना सोशल हे फार होतं ऑब्लिगेशन्स. आज गव्हर्नरकडे पार्टी, उद्या तो मिनिस्टर आला त्याची पार्टी. एकदा तर हेमा मालिनी आणि धर्मेंद्र आले होते, चरस चित्रपटाचा प्रीमियर होता आणि त्यावेळेला मला हेमा मालिनीला मला असं जवळून बघायचं होतं. त्यामुळे माझी आई मला म्हणाली, बस तिच्या जवळ बस आणि बघ. आणि मग मी तिला अशी बघत बसले. तेव्हा मला आईनी ढकललं, चल तिचा ऑटोग्राफ घे. तेव्हा सुद्धा लाजत लाजत मी तिचा ऑटोग्राफ घेतला. तो फोटो अजूनही आहे. आज मी हेमाजींना तो दाखवला नाही. हेमाजी माझी प्रोड्युसर होत्या, म्हणजे काय ते आपलं झाशीची राणी सिरियल मी त्यांच्याबरोबर केलं. तेव्हा मी त्यांच्या घरी गेली, त्याने मला बोलवलं, तर तुला घोडसवारी शिकावी लागेल असं तसं. तेव्हा मला सांगावं असं वाटलं त्यांना हे, पण ते सांगितलं नाही. तर सांगायचा मुद्दा म्हणजे अशा प्रकारच्या वातावरणात मिळाले, त्यामुळे तो धाडसीच निर्णय होता नक्कीच. आणि एका मिनिस्टरची मुलगी पुढे जाऊन कदाचित राजकारणातच जाईल असं एक समीकरण होतं लोकांचं सुद्धा. आणि किंवा त्या काळात कसं होतं की डॉक्टर होणार, इंजिनियर होणार ह्याला फार महत्व होतं. आणि बाकीचे व्यवसाय म्हणजे जे ज्यांना शिक्षण जमलं नाही, असे लोक सिनेमात जातात असा काहीसा एक समज. म्हणजे हिरो जर कोण झाला त्याला शिक्षण बहुतेक जमलं नसेल, किंवा तो पहिला येत नसेल शाळेत, किंवा त्याला तो शिक्षणात त्याला गती नसेल म्हणून तो सिनेमात गेला, वाया गेला, म्हणजे इतक्या थोडक्यात अशी एक समज होता. पण आज बरेचसे आपण बघतो इंजिनियर्स, डॉक्टर्स सुद्धा या क्षेत्रात आहेत. ते काय आहेत म्हणून आलेत का? त्यांना एक पॅशन होतं. तसं मला ते एक पॅशन होतं, एक धुंदी, मला एक ती चित्रपटाची आवड. आणि माझे आजोबा म्हणजे आईचे वडील, ते मला फार प्रोत्साहन द्यायचे. त्यांचं नाव रघुवीर खांडेपरकर. त्यांचं पण एकेकाळी स्वप्न होतं की हिरो व्हायचं. ते तर इतके सुंदर होते, राज कपूर सारखे दिसायचे, निळे डोळे त्यांचे, गोरा पान वर्ण. आणि ते पळून गेले एकदा घरातून आणि ते व्ही शांतारामांकडे गेले. ते मला वाटतं 14-15 वर्षांचे होते, पुण्याला प्रभात कंपनीमध्ये. तेव्हा व्ही शांताराम यांनी त्यांना सांगितलं, पोरा तू प्लीज परत घरी जा, तुझं हे वय नाही, तू सिनेमात काम करू नकोस. नाही, मला सिनेमात कुठून तरी मला वाटतं ती आवड माझ्यात आली असावी असं मला वाटतं. तर ते मला फार प्रोत्साहन आजोबांमधनं माझे आईचे वडील. तर ते मला म्हणायचे, बघ बघ हा खेळ सावलांचा एकदा पिक्चर लागला, तो तुला मी पिक्चर दाखवणार आहे. मग ते तो भूताचा पिक्चर होता, तर त्याच्यात आशा काळे वगैरे, डॉक्टर काशीनाथ घाणेकर. तर तो मला तर तो इतका आवडला. मी म्हटलं, आजोबा मला तो अजून एकदा बघायचा आहे. तुला दाखवेन ना मी, तुला पाहिजे तेव्हा दाखवेन मी. त्यामुळे त्यांच्याबरोबर माझं सख्य होतं. आणि आई वडिलांची जाम भीती वाटायची, पण आईला मी माझ्या सांगितलं की मला अभिनेत्रीच व्हायचं, आणि त्यांनी माझ्या वडिलांना सांगितलं. पण जे माझे वडील इतके स्ट्रिक्ट, त्यांनी नंतर मला काहीही आडकाठी केली नाही. अजिबात नाही. मला आश्चर्यच वाटतं का नाही केली, कशी नाही केली. त्यांनी मला सांगितलं, जा तू सिनेमात. आणि इनफॅक्ट सिनेमात आल्यानंतर एकदा काय झालं की मला गंमत जम्मत चित्रपट रिलीज झाला, ही मला आठवण अजून सांगावीशी वाटते. आणि मी स्टार झाली एका रात्रीत. म्हणजे ते म्हणतात ना, लॉर्ड बायरन का कुठल्या तरी कवीने म्हटलं, आय वोक अप वन मॉर्निंग अँड फाउंड माय सेल्फ फेमस. तसं माझं झालं. म्हणजे सकाळी उठले, अरे मी फेमस झाले, मी स्टार झाले. असं वसंत सबनीस मला बोलले, स्वर्गीय वसंत सबनीस, वर्षा स्टार होणार आहे. आणि सतीश कुलकर्णी जे प्रोड्युसर आहेत, बघ तू वर्षा, हा पिक्चर रिलीज होईल आणि तू स्टार होणार. स्टार होणार मी. आणि खरंच असं मला वाटलं की ऑटोग्राफ घ्यायला लागले, लोक थांबायला लागले मला बघायला. तर एकदा काय झालं
की गमत जमत रिलीज झाल्यानंतर कन्नडा फिल्ममधले प्रोड्युसर मला भेटायला आले आणि ते म्हणे अर्जुन नावाचा पिक्चर होता आणि त्यावेळेला स्वर्गीय अंबरीश, आज ते हयात नाहीयेत, ते मिनिस्टर सुद्धा होते तिकडचे, तो मोठा सुपरस्टार होता तिकडचा अंबरीश, त्याच्या ऑपोजिट मला तो रोल आला आणि त्याच्यात ती नॉर्थ इंडियन असते ती मुलगी आणि ते म्हणे बेबी, ते बेबी म्हणायचे त्यावेळेला, बेबी तुमको थोडासा जाडा होणं मागता, कारण त्यावेळेला ना धष्टपुष्ट असायच्या हिरोईन्स कन्नडामध्ये. तर म्हणे खुशबू देखो कितना बडा स्टार बन गया, ते असं बोलायचे असं कन्नडामध्ये, तर तुमको अच्छा स्टार बनेगा तुम्ही इधर. तर ते मला घेऊन गेले तिकडे आणि त्यांनी माझे फोटोग्राफ्स काढले, हे काढलं ते काढलं आणि त्यात एक स्विमिंग सूट घालून 2 पीस घालून एक गाणं होतं अंबरीश बरोबर. ते बघूनच मला घाम फुटला. मी म्हटलं नाही नाही नाही, मी हे नाही करू शकत. बरोबर. मी डायरेक्टर बरोबर मीटिंग ठेवली, तर म्हटलं डायरेक्टरला सांगितलं मी ना ब्रह्मचारी म्हणून माझं नाटक आहे, त्याच्यात मी ना शॉर्ट्स घालते, तसं मी घालेन. ते म्हणाले नाही 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 नाही, 2 पीस तो मांगता है, वैसा ही गाना हमने कन्सीव किया. हे साधारण कधीची गोष्ट? साधारण गम्मत जमत रिलीज झाला 88-89 ची गोष्ट, 89 मधली गोष्ट असेल ही. तेव्हा मी सगळीकडे बोंबाबोंब या चित्रपटाचं शूटिंग करत होते अशोक सराफ बरोबर. तिथे ते मला आले होते भेटायला. तर सांगायचा मुद्दा म्हणजे माझ्या वडिलांचा मी तुम्हाला सांगते की दुसरी फ्लाईट पकडून आम्ही पळून गेलो गोव्यात, ते स्विमिंग सूटचा ऐकून. मी आणि माझी आई गेलो होतो बँगलोरला. म्हणजे 2 पीस घालायचं असं सांगितल्यावर तुम्ही पळून गेलो. तर माझे वडील म्हणाले चित्रपटात काम करायचं ठरवलंयस ना, मग हे करायला पाहिजे होतं, का नाही म्हणालीस? काय म्हणता असं माझे वडील म्हणाले. तर म्हणे तुझी तयारी पाहिजे होती चित्रपटात. तर ते माझे वडील, जे मला, ज्या वडिलांचा मला धाक वाटत होता आणि असं वाटायचं की जर कुणी आडकाठी केलीच, ऑब्जेक्शन घेतलंच, तर हे असतील वडील आणि तेच माझ्या आड येणार असं मला वाटायचं. पण मी चूक होते, म्हणजे माझा चुकीचा समज होता. ही वॉज व्हेरी फॉरवर्ड आणि त्यांनी असं ठरवलं की ती व्यवसायाची डिमांड आहे ना, मग करायला पाहिजे होतं. मग तुम्ही केला नाही तो? मी केला नाही तो सिनेमा, पण तो सुपर डुपर हिट झाला. आणि अंबरीश जो आहे, तुम्ही नाही केलात, मग कोणी केला तो त्यावेळेला? तिकडच्या अभिनेत्रीने मला, तिकडच्या कुणीतरी केला असेल, मी ते फॉलो केलं नाही खरं म्हणजे. आज मला बघायला आवडेल तू कोणी केला असेल, पण मी नाही बघितलं. पण तो मी करायला पाहिजे होतं. आज मागे वळून बघताना जर काही खंत असेल तर मला असं वाटतं मी आज कन्नडा पण सुपरस्टार झाले असते, कारण ते मला फार, ते माझ्या मागे लागले होते, त्यांना मी खूप आवडले होते, त्या डिरेक्टरला, त्या प्रोड्युसरला. तर म्हणे बेबी करो ना, अच्छा आहे. मग त्यांनी मला खुशबूचा एक चित्रपट दाखवला, तो हिरोचा रिमेक होता. अच्छा. आणि त्याच्यात तर अतिशय बोल्ड सीन होते, हिरोमध्ये असे नव्हते पण त्याच्यात होते. ते बघून तर मला अजून घाम फुटला, म्हणजे माझ्यावर उलट परिणाम झाला त्याचा. ते मला घेऊन गेले होते मी अजून बोल्ड होईन म्हणून. तर अशी मजा झाली त्यावेळेला. तर अशा प्रकारे मी सिनेमात आले आणि ह्यात माझ्या सिनेमात मला पुढे आणण्याचा वाटा स्वर्गीय दामू केंकरे यांचं नाव मी घेईन. त्यांनी मला खूप प्रोत्साहन दिलं. त्यांनी कार्टी प्रेमात पडली या नाटकात मला घेतलं. त्याच्यात तुमचं पहिलं नाटक? ते माझं पहिलं. लक्ष्मीकांत बेर्डे होता त्याच्यात आणि लक्षा इनफॅक्ट त्याच्यामुळे स्टार झाला, कार्टी प्रेमात पडली. अच्छा. आणि त्याच्यानंतर मी ब्रह्मचारी केला आणि ब्रह्मचारीमुळे मला, आणि सुधीर भट याचं मला नाव घ्यायला लागेल, कारण स्वर्गीय सुधीर भट यांनी ना ब्रह्मचारीची जाहिरात करताना त्यांनी एक मीटिंग घेतली सगळ्यांची. मी हिचं नाव असं देणार आहे आणि वर्षा उसगावकर, जसं आणि काशीनाथ घाणेकर, आणि कुणीही काहीही बोलायचं नाहीये, वर्षाचं नाव मी असं देणार आहे, असं त्यांनी सगळ्यांना कलाकारांना बोलवून सांगितलं. तर ते मला त्याचं, मला ऋणी आहे मी त्याची. आणि त्याच्यामुळे एक बिलिंग आलं, एक वजन आलं. तसंच सतीश कुलकर्णींनी वंडर गर्ल वर्षा उसगावकर असं माझं गंमत जम्मत मध्ये माझं, म्हणजे तेव्हा मी महाराष्ट्राची वंडर गर्ल होते. कोण ही वंडर गर्ल, कुठून आली ही, कुठून टपकली, असं एक साधारण असतं ना, कुठून, अरे अचानक कुठून आली असं. त्यामुळे ह्या 2 माणसांची मला वाटतं मी ऋणी आहे. तसंच लक्ष्मणराव देशपांडे, स्वर्गीय लक्ष्मणराव, कारण मराठवाडा विद्यापीठात आजचं ते आंबेडकर विद्यापीठ म्हणजे बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ, याच्यात मी नाट्यशास्त्राचा कोर्स केलेला आहे. तर ते सुद्धा स्वर्गीय लक्ष्मणराव देशपांडे सुद्धा खूप म्हणजे त्यांना मी गुरुच मानते. तर त्यांनी मला, ह्या सगळ्या लोकांनी प्रोत्साहन दिलं. तर मला असं वाटतं आज मागे वळून बघताना
थोडीशी जे खंत असेल तर हिंदीकडे मी थोडं लक्ष द्यायला पाहिजे होतं, जे मी त्या काळात दिलं नाही. बरेच लाल दुपट्टा मलमल का ऐकलंयस का तू त्याचं नाव? तो पहिला व्हिडिओ फिल्म होता. ओके. तो रवींद्र पिपट, आज ते नाही आहेत हयात, ते माझ्याकडे आले आणि तेव्हा मी हमाल दे धमालचं शूटिंग करत होते आणि त्याच्यानंतर मी माल मसालाचे डेट्स दिले होते. तर ते मला म्हणाले की कुलू मनालीला शूटिंग आहे आणि तुला 1 महिना डेट्स द्यावे लागतील. साहिल हिरो होता त्याचा आणि ती वेबर्ली नावाच्या मुलीने तो केला नंतर तो, आणि तो सुपर डुपर हिट झाला आणि टी सिरीजनी त्याला प्रोड्यूस केला होता. आणि तो मी म्हटलं नाही, मेरे डेट्स नाही आहे, तो आप जरा ऍडजस्ट करो. ते कसे ऍडजस्ट करणार? मला ऍडजस्ट करायला पाहिजे होतं, मी निदान प्रोड्युसरशी बोलायला पाहिजे होतं. तर अनेक गोष्टी मी भीड ठेवून बोलले नाही प्रोड्युसरशी. मला असं वाटतं ती एक खंत आहे की थोडंसं मी हिंदी करिअरवर लक्ष द्यायला पाहिजे होतं. म्हणून आता या पॉइंटवर मी थोडंसं हे सगळं बघून तर आपण इंटरव्ह्यू घेणार आहोत का मेजवानी याचा आस्वाद घेणार आहोत, काय करणार आहोत? बरं, हे मी भजी खरं म्हणजे खात नाही मी. हां, याच पॉइंटवर तुम्ही आता म्हणाला हिंदीकडे लक्ष द्यायला हवं होतं. या संपूर्ण करिअर नंतर ही थोडीशी खंत तुम्हाला वाटते आता करिअर सुरू आहे तर की बाबा तिथे लक्ष द्यायला हवं होतं. तर त्याच नोटवर मी म्हणेन की तुम्ही आत्ता मगाशी म्हणालात मध्येच ऋषी कपूर तुमचं हार्टथ्रोब होते आणि त्यामुळे ऋषी कपूर, जॅकी श्रॉफ, नंतर मला वाटतं मिथुन चक्रवर्ती, बड्या बड्या स्टार्स सोबत तुम्ही बॉलिवूडमध्ये काम केले. तर प्रत्येक स्टार्स म्हणून माहिती असतो, माणूस म्हणून तो कसा असतो ह्याचे अनुभव तुम्ही घेत असता काम करताना. त्या स्पेसिफिक यांच्याविषयी तुम्हाला त्या अँगलने काय बोलावं असं वाटेल? वेळ कमी पडेल पण मी सांगते, आणि मी एकदा बोलायला लागले की खूप बोलते. तर मिथुन चक्रवर्तीचा एक किस्सा सांगते. मी त्याच्याबरोबर शिकारी नावाचा चित्रपट केला. एकच नाही, मी 2-3 चित्रपट केले मिथुन बरोबर, आणि त्याची मी आवडती, वन ऑफ द आवडती होती हिरोईन. तर म्हणा वर्षा बहुत अच्छी आहे. तर अच्छा वर्षा तू मेरे साथ वो करेगी, त्यांनी माझं नाव सुचवलं होतं त्रिनेत्र चित्रपटासाठी. त्रिनेत्र हा चित्रपट हॅरी बवेजा, आताचा तो दुसरा हिरो आहे ना त्याचे वडील हॅरी बवेजा खूप मोठा डिरेक्टर होता. तर हॅरी माझ्याकडे आले तेव्हा पण असंच बोल्ड एका सीनमुळे नाही म्हणाले. शिल्पा शिरोडकरनी तो रोल केला त्रिनेत्र. नंतर परदेसी नावाचा चित्रपट केला मी, घर जमाई नावाचा चित्रपट केला मिथुन बरोबर, आणि शिकारी तो बायलिंग्वल होता. तो कसा रशियन होता आणि हिंदी, आणि त्याच्यात एक रशियन हिरोईन होती सर्कस मधलीच, सर्कस मध्ये काम करणारी, आणि मी होते. तर एक शॉट रशियन एक शॉट हिंदी असा तो शूट झाला. आणि त्याच्यात अस्वल होतं, त्याच्यात हत्ती होता, घोडे होते, सगळी जनावरं होती, आणि मला जनावरं खूप आवडतात. तर त्याच्यात काय झालं, दिल्लीला शूटिंग होतं, थोडं शूटिंग इथे, थोडं शूटिंग दिल्लीला आणि थोडं रशियाला, असं त्याचं शूटिंग झालं. तर पूर्वी मला काय सवय होती की ड्रायव्हरला आधी पाठवायचं चेक इन करायला, म्हणजे माझं कार्ड वगैरे बोर्डिंग कार्ड घ्यायला. आणि पूर्वी कसा एवढा तामझाम नव्हता, आधार कार्ड, पॅन कार्ड, हे बघणं ते बघणं, मग तो असा बघणार, मग चेहऱ्याकडे बघणार, सिक्युरिटी असं तसं, आणि मग तसलं काही नव्हतं त्यावेळेला. सिक्युरिटी वगैरे एवढी नसायची. माझा ड्रायव्हर जायचा बोर्डिंग पास घेऊन माझ्यासाठी थांबायचा, आणि मी ऐन वेळेला तिकडे जायची VIP सारखी म्हणजे. तर तसं मी केलं, आणि तसं न करता मी अलार्म लावला होता, आणि माझी आई पण नव्हती त्यावेळेला, मी आणि माझी बहीणच होतो फ्लॅटमध्ये. तर काय झालं, तो अलार्म वाजला तर माझ्या बहिणीने तो बंद केला. बंद केल्यानंतर तो मी झोपूनच राहिले, फ्लाईट गेली. तर त्याच्यानंतर मी उठले तोपर्यंत माझा ड्रायव्हर वगैरे येऊन खाली थांबला. म्हणून मॅडम मी कधीपासून येऊन थांबलोय, तुम्ही उठलाच नाही. तसं तर मी धडपडत गेले एअरपोर्टला. तर तो प्रोड्युसर ते मेहरा म्हणून होते, उमेश मेहरा, त्यांचा भाऊ तो राजू मेहरा, तिथे असे थांबले होते. म्हण आय एम सॉरी एवढंच मी बोलत होती. ते म्हणे अभी ऐसा करो आप मेरे बोर्डिंग पास पे जाओ, वहाँ पे शूटिंग 9 बजे की शिफ्ट थी, ऐसा हुआ वैसा. आणि त्यांनी माझी 6ची काहीतरी फ्लाईट ठेवली होती. कशी बशी मी धडपड पोचली. मिथुन चक्रवर्तीने जे मला फायलावर घेतलं ना, तू समजती क्या है अपने आपको, स्टार समजती है तू, मुझसे बड़ी स्टार है. मतलब नहीं मिथुन जी ऐसा मैं नहीं समझी. क्या हुआ क्या? नहीं मैंने फोन की रिंग कम की. मैंने तेरे को फोन किए बहुत सारे, आणि फोनची रिंग मी कमी केली होती. फोन की रिंग कम करके सोती है, समझती क्या है तू अपने आप को. देखो मैं इतना बड़ा स्टार हूँ लेकिन मैं खुद जाता हूँ, मैं कभी अपने ड्राइवर को नहीं. मी त्यांना सांगितलं त्यावेळेला मी ड्रायव्हर असं म्हटलं, इसके बाद तो खुद जाएगी, खुद अपना बोर्डिंग पास लेगी, ये सबक है तुम्हारे लिए. फ्लाइट मिस करती है, ये किसी का, ये प्रोड्यूसर पैसे लगते हैं इसके लिए,
उसका 9 बजे की शिफ्ट थी, अभी तो आ रही है VIP की तरह रेडी होके 12 बजे काय 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 ऐकवलं. म्हटलं बाप रे, म्हणजे मिथून चक्रवर्ती तोपर्यंत वर्षा बेटा ऐसा करो ऐसा, त्यावेळेला त्यांचा जमदग्नीचा अवतार मी पाहिला. म्हणून ऐसा तू नहीं करेगी इसके बाद तू खुद जाएगी, खुद अपना बोर्डिंग पास निकालेगी, सोएगी नहीं, 4 अलार्म लगाओगी, असं मला त्यांनी खूप ऐकवलं. पण या गोष्टी आपण शिकत असतो ना, आपण हो, परत मी धडा अशी चूक घेतला, होऊ मी नये धडा म्हणून. घेतला. म्हणजे असं मी 2-3 वेळा फ्लाईट चुकवले खरं सांगायचं तर, पण तेव्हापासून मी धडा, तेव्हापासून मला मिथून चक्रवर्ती आठवतात. म्हणजे तो जो धडा मला मिथूननी दिला ना, तो आजपर्यंत मी विसरले नाही. कारण तेव्हापासून मी जरा अशी ह्याच्यावर असते, बापरे फ्लाईट पकडेपर्यंत, गोव्याला जरी जायचं साध्या घरी सुद्धा, तरी मला असं वाटलं फ्लाईटमध्ये बसले आणि माझा जीव भांड्यात पडतो. तसंच ऋषी कपूर काय झालं की ऋषी कपूर बरोबर माझी मैत्री कधी झालीच नाही. काय झालं, त्यांच्याबरोबर मला अतिशय रोमॅन्टिक सीन होते हनीमूनमध्ये. आम्ही प्रेमात पडतो, आम्ही पळून लग्न करतो, असं वगैरे ती स्टोरी होती. आणि कादर खान जो बाप असतो त्याला तो त्याला बावरची समजतो. आणि मी गेले पहिल्या दिवशी सेटवर, तर मला तो फार खडूस वाटला माणूस. म्हटलं बाप रे, हॅलो हाऊ आर यू, आणि त्याची ती इंग्लिश बापरे भयंकर, हाऊ आर यू, व्हॉट्स अप, हाऊस लाईफ वगैरे असं. बापरे काय हा माणूस. आणि मी याची म्हणजे ह्याला हार्ट थ्रॉप समजत होते, आज स्वतःला समजतो काय, राज कपूरचा मुलगा झाला म्हणून काय झालं, मी पण स्टार आहे मराठीची, असं म्हणजे माझ्या मनातले विचार. तर तो सुरेंद्र मोहन म्हणून स्वर्गीय आता नाहीये ते हयात, ते डिरेक्टर होते, ते खूप चिंतित झाले. ते माझ्या जवळ आले, मला म्हणाले वर्षा देखो बेटा, रोज जाके ना चिंटू जी को हेलो करो, उनके साथ बातें करो, तुम्हारे कितने सारे सीन है उनके साथ, रोमांटिक सीन है, अच्छा आना चाहिए बेटा, केमिस्ट्री अच्छी लगनी. मतलब आप डरो मत सुरेंद्र जी, मैं प्रोफेशनल हूँ, मैं अच्छे सीन दूंगी आपको, आप चिंता नहीं नहीं नहीं, आपको बेटा थोडा तो बात करो ना. मी मनात म्हटलं बात काय, मज घे म्हणून मी काय जाणार, आता हा माणूस माझ्याशी बोलतच नाही तर मग का म्हणून मी जायचं. बरं अश्विनी भावे त्याच्यात होती आणि हिना तिने साईन केला होता, तर त्याच्याबरोबर हिची गट्टी. म्हटलं अच्छा अश्विनी याला जवळची वाटते आणि माझ्याशी हा बोलत नाही, जाऊ दे मी कशाला बोलू, असं म्हणून मी माझ्या कोशातच राहायची म्हणजे. आणि मी बोललेच नाही. हॅलो वर्षा, हाऊ आर यू, हाऊ इज द वेदर, इतकंच आमचं बोलणं. टुडे इज क्वाईट कोल्ड, टुडे इज व्हेरी हॉट, एवढंच, ह्याच्या पुढे गेलंच नाही आमचं बोलणं कधी. पण पूर्ण सिनेमा होईपर्यंत बऱ्यापैकी म्हणजे 50% सिनेमा होईपर्यंत, पण सीन आमचे अतिशय छान. हो, कारण बघताना काही असं वाटणार की ऋषी कपूर बरोबर माझी खूप चांगली फ्रेंडशिप होती वगैरे, ते मी केले. पण मनात मला असं वाटायचं काय, मग तो पूर्वेला मी पश्चिमेला शॉर्ट झाला की असं आमचं केमिस्ट्री होती. एकदा काय झालं की नीतू सिंग पण आल्या होत्या शूटिंगला आणि कमालिस्तानमध्ये शूटिंग होतं. तर ते काय म्हणाले की असं बोलणं चाललं होतं त्यांचं की मराठी जे स्टार्स असतात त्यांचा ऍक्सेंट जो असतो थोडासा मराठी येतो. तर ते काय म्हणाले, वर्षा की हिंदी बहुत अच्छी है, पता है क्या नीतू, असं ऋषी कपूर म्हणाले. मी म्हटलं हे मी काय ऐकते, चक्क ऋषी कपूर माझी तारीफ करतोय. तर म्हणे वर्षा इधर आव, शी इज माय वाईफ नितीश. मी म्हटलं कोण ओळखत नाही त्यांना वगैरे असं. आणि मी इतकी अवघडल्यासारखे झाले, मला हर्षवायू झाला अक्षरशः. म्हटलं ऋषी कपूर माझी तारीफ करतो, वर्षा की हिंदी बहुत साफ है, पता नहीं कैसे तेरी हिंदी इतनी साफ है. तर मी त्यांना सांगायला लागले, मी तर एकदम खुलले, मग म्हणजे माझी कळी खुललीच. हे सगळं हनीमून शूटिंग दरम्यान, हनीमूनच्या शूटिंगच्या दरम्यान. आणि तेव्हापासून मला वाटायला लागलं नाही हा माणूस चांगला आहे, म्हणजे सेन्सिटिव्ह आहे, म्हणजे ही केअर्स, म्हणजे दुसऱ्यांचे गुण ह्याला म्हणजे हा बघतो, ह्याला म्हणजे कदर आहे, यांचं लक्ष आहे कदर आहे, कलेची कदर आहे की त्यांनी मला रेटिंग दिलं त्यांचं की अरे वा तू चांगली हिंदी बोलते, साफ हिंदी बोलते. आणि त्याचं काय झालं की मी त्यांना सांगायला लागले क्या है चिंटूजी म्हणायचे त्यांना सगळे, ऋषी कपूर कुणीच बोलत नव्हतं. तर चिंटूजी ऐसा है कि मैं रेडियो बहुत सुनती थी, तो रेडियो ही मेरा गुरु है, तो मैं गज़ल सुनती थी, जगजीत सिंह की गज़ल या आशा भोसले या लता मंगेशकर के या मोहम्मद रफ़ी के गाने, तो वो सुन के मुझे
ऐसा लग मुझे हिंदी भाषा बहुत अच्छी लगने लगी, उर्दू अच्छी लगने लगी. तो उसी वजह से आणि ते नुक्ते वगैरे असतात ना, कागज किंवा गम, हे जे बोलायचं जो पद्धत आहे ती मी रेडिओवरनच शिकले. त्यामुळे नाहीतर माझी भाषा कोकणी आहे आणि कोकणी भाषेमध्ये माझे जे वडील हिंदी बोलायचे, बापरे महाभयंकर हिंदी, मेरा जो बंधू है वगैरे असं ते बोलायचे कोणाशी तरी. मी म्हटलं बाप रे. आणि माझी आई पण तसलीच हिंदी, ते म्हणजे मध्ये कोकणी शब्द, म्हणजे समोरच्याला समजायचं तर समजू दे, नाही तर त्यांनी कोकणी त्याला तो समजून घेईल असं वगैरे, अशा प्रकारची त्यांची हिंदी. पण हा ऋषी कपूरचा हा एक चांगला गुण. तसंच खुल्लम खुल्ला नावाचं त्यांनी आत्मचरित्र लिहिलंय, ते मी वाचलं आणि त्याच्यात कुणीतरी मला सांगितलं ह्याच्यात तुझा उल्लेख आहे, आणि त्यांनी आपल्या सगळ्या हिरोईन्सचा उल्लेख केलेला आहे की वर्षा उसगावकर, सगळे म्हणजे ज्या ज्या अभिनेत्रींनी काम केलं. मला तो मोठेपणा वाटला. वाय शुड ही मेन्शन? कारण एखादाच चित्रपट मी केलाय, एकच, त्याच्याबरोबर दुसरा एक कुठलाही नाही. आणि श्रीदेवी बद्दल, माधुरी दीक्षित बद्दल तर लिहिलंच, पण माझ्याबद्दल सुद्धा लिहावं त्यांनी. मला असं वाटलं, आय फेल्ट, म्हणजे मी धन्य झाले. तर मला असं वाटलं की नाही कुठेतरी, आणि त्याच्यात मला ऋषी कपूर कळला त्या खुल्लम खुल्लामध्ये सुद्धा. म्हणजे त्यांनी लिहिलंय, आय वॉज ॲरोगंट. बॉबी झाल्यानंतर मी स्वतःला खूप समजत होतो, पण नंतर 10 फ्लॉप जेव्हा झाले तेव्हा मी जमिनीवर आलो, मी डिप्रेशनमध्ये गेलो, आणि त्याच्यानंतर मी परत उसळून उभा राहिलो. त्यामुळे ते एक होतं की येस, आय एम फ्रॉम कपूर फॅमिली, पण तरी सुद्धा त्याला कदर होती. बरोबर. आणि ही वॉज अ गुड पर्सन, म्हणजे काहीही नाही. आणि ही वॉज व्हेरी सोफिस्टिकेटेड, भयंकर सोफिस्टिकेट. त्याची इंग्लिश, त्याचं मॅनर्स सगळं भयंकर इंग्लिश स्टाईलचं सगळं त्याचं. पण छान, इट वॉज अ नाईस एक्सपिरियन्स. तसंच विनोद खन्ना मला आवडायचा खूप, कारण त्याचं ते दिसणं म्हणजे हँडसमच, ही वॉज म्हणजे अल्टिमेट. त्याचे ते केस, ते वळण, आणि तो मला इतका आवडायचा. त्याच्याबरोबर मी एक चित्रपट केला, दुर्दैवाने तो रिलीजच झाला नाही. त्याच्यात मी शिल्पा शिरोडकर होतो. पण एक माझा चित्रपट रिलीज झाला, इन्सानियत के देवता, पण त्याच्यात रजनीकांत माझा हिरो होता, आणि तो ऑपोजिट जयाप्रदाच्या होता. अच्छा. येस. त्यामुळे बरेच किस्से आहेत. जॅकी तर काय, जॅकी म्हणजे क्या भिडू वगैरे त्याचं ते आहेच. तर तो काय करायचा, आणि तो मराठीच्या ते जवळ आहे. आणि बिडी ओढणं, स्पॉट बॉयज बरोबर जाऊन बिडी ओढणं, त्यांच्या बरोबर बसणं, हे त्याची खासियत. ते गेल्या गेल्या, अरे क्या आहे, खूप डाऊन टू अर्थ, भाकरी आहे का, झुणका आणलाय का. म्हटलं असं का हो तुमचं. म्हटलं तुम्ही तर हे नाही, अरे मैं तो इधर था ना, काय त्यांनी मला सांगितलं मराठवाड्यात कुठलं ते आपलं ह्याला लातूरला, लातूरचं नाव सांगितलं. अरे मैं तो खेत में पला बडा हूं म्हणे. मला तर खोटंच वाटायचं, तो काय बोलतो, खरं बोलतो काय खोटं बोलतो तेच कळायचं नाही. आणि तो मला म्हणजे ना, माझ्या काळात मिल्स अँड बून्स म्हणून एक सिरीज असायची, त्याच्यात ते तुम्हाला माहिती नाही, तुम्ही खूप लहान आहात, तर त्याच्यात ते रोमॅन्टिक स्टोरीज असायच्या. आणि त्याच्यात तो मिल्स अँड बून्सचा हिरो टॉल डार्क हँडसम असं त्याच्यात लिहिलेलं असं. तो म्हणजे मला जॅकी श्रॉफ वाटायचा. टॉल डार्क हँडसम. तो डार्क नव्हता, पण असा सावळाच ना थोडासा. पण ते त्याचं बघणं हिरोईनकडे असं वाटायचं की वा, हा मलाच बघतो की काय, असा म्हणजे हा माझ्या प्रेमात आहे की काय, अशी ती त्याची नजर जॅकी श्रॉफची. म्हणजे समोरच्याला एकदम हे करणारी की मी सगळ्यात सुंदर स्त्री आहे आणि म्हणून तो मला बघतोय, अशी त्याची ती नजर. त्यामुळे ते छान वाटायचं मला, ती लकब जी आहे जॅकीची. आणि तो एक माणूस म्हणून खूप इझी गोईंग, कधीच असं नाही की मी हिरो आहे, मी वेगळा बसणार. ठीक आहे, त्याचं ते आब वगैरे सगळं होतंच, सगळे त्याला मान द्यायचे, पण त्याचा सगळा सर्वसामान्यांबरोबर मिसळून वागणं हे कुठल्याच हिरोमध्ये फार मी पाहिलं नाही. अक्षय कुमार तसा आहे. हो, अक्षय कुमार सुद्धा तसाच आहे. काय झालं की एकदा आम्ही ह्याला शूटिंग करत होतो. छोटी प्लेट असेल का? छोटी नाहीये ना? ठीक आहे ठीक आहे, ओके. तर त्याचं असं म्हणणे की सगळंच खावं आम्ही. तर अक्षय कुमार बरोबर मी दिल्लीला शूटिंग केलं, हत्या द मर्डर नावाचा सिनेमा. तर त्याच्यात ते सगळे लोक आले फोटो काढायला वगैरे, असं असं तसं. ते म्हणायला लागले की आम्हाला आप बात करू ना, फोटो घेत होते माझा आणि अक्षयचा. आणि एक बेवडाच होता
तो तर असा मुझे निके हात फोटो. अक्षय म्हणे अरे दूर राहू नाही तो एक दुंगा लाफा. तर मग तो इतका घाबरला. त्यामुळे मला छान वाटायचं असं अक्षय कुमार मला प्रोटेक्ट करतो वगैरे. तर आप बात करो ना फोन, ये बात आएगी क्या फोटो में, फोटो लेना है की बात लेना है आपको. तर मग ते आम्ही बघायचो. मग तो काय मला म्हणायचा वर्षा हे जे सर्दी ताप वगैरे असतो ना हे मिथ आहे, हे खोटं आहे, असं नसतंच कधी. माणसाला ताप म्हणून येत नाही, सर्दी म्हणून होत नाही, माणसाच्या डोक्यात असतं सगळं. म्हटलं अच्छा हे कोण अक्षय म्हणाले. अक्षय मला म्हणाला. म्हटलं अच्छा मुझे देखो मुझे कभी सर्दी नहीं होती, मुझे कभी बुखार नहीं आता. म्हटलं क्या बात कर रहे हो अक्षय. मी पण एकदम खरंच इम्प्रेस झाले. म्हटलं कभी नहीं होती सर्दी, मेरे को तो होती रहती है. अरे तुम पागल हो, वो सब मन में होता है, ऐसा कुछ नहीं होता. म्हटलं अच्छा. आणि तो साधारण आम्ही एकाच वयाचे होतो. म्हणजे आता ऋषी कपूर तसा सिनियर होता, जॅकी सिनियर, मिथुन सिनियर. तो कसा म्हणजे अक्षय कदाचित थोडा मोठाही असेल. हा मोठा असेल कदाचित, पण एका जनरेशन मधले असेल. त्यामुळे त्याच्याबरोबर मी खूप अशी मस्ती मजाक वगैरे. त्यामुळे असं कुछ नहीं होता, अरे कुछ भी खाओ ठंडा पिओ. म्हटलं नहीं नहीं ठंडा पीने से मेरे को अरे कुछ नहीं होता यार, मैं सुबह उठता हूँ 4 बजे. पण ते मात्र खरं होतं, तो 4 उठायचा आणि त्याला ना डबा यायचा, मामा वगैरे त्याचे तिकडेच. आणि त्याला डबा म्हणजे गाजर का हलवा, तो पंजाबी ना, आणि एवढा मोठा ग्लास, त्याच्यात लस्सी, हा मग ताक, अरे ला, आणि मग ते सगळं प्यायचं. म्हटलं सब पिओगे तुम. हा मी पुरा पिता हूँ ऐसा. आणि एक दिवस तो उड्या मारायचा. आणि त्याला एकदा खबर छप जाएगी कल के अखबार में असं एक गाणं होतं. तर तो फर्स्ट फ्लोअरवरनं खाली उडी मारायचा. त्याचे किती रिटेक झाले असावेत. तर तो म्हणाला, कादर काश्मीरी नावाचा डिरेक्टर, नाही ये सही नहीं हुआ, सही नहीं हुआ, सही नहीं हुआ 7-8 वेळा. आणि त्यांनी उड्या मारल्या वरनं खाली, वरनं खाली. म्हटलं ह्याचा पाय मोडेल की काय. आणि फर्स्ट फ्लोअर, अक्षरशः फर्स्ट फ्लोअर, खबर छप जाएगी असं म्हणत तो खाली उडी मारतो. झालं. दुसऱ्या दिवशी मी गेले सेटवर, अक्षयच नाही. म्हटलं किधर आहे, उसको बुखार आया है. म्हटलं अच्छा मुझे उसको मिलना है. तर तो ना असा 4 कंबल उडून झोपला होता. तर मी म्हटलं अक्षय ये सब ना इधर होता है, बुखार नहीं है, चलो शूटिंग पे आ जाओ. तर तो म्हणे अरे चुप कर यार, अरे कितने मैंने रिटेक दिए, इसके लिए ऐसा हो गया. मतलब तुम तो बोल रहे थे ना कुछ ऐसा नहीं होता, सर्दी नहीं होती, खांसी नहीं होती, अब पता चला. हा मजेशीर किस्सा अक्षयचा. तर पण अक्षय खूप चांगला माणूस आहे. आणि त्यांनी एकदा ना शूटिंगमध्ये म्हणजे मला कोणीतरी सांगितलं की त्यांनी इंटरव्ह्यू दिला. तर म्हणजे सबसे चहेती हिरोईन कोण आहे, तर त्यांनी माझं नाव घेतलं, वर्षा उसगावकर. म्हटलं वा मला पॉप्युलर केलंस तू, आणि माझं नाव घेतलं. त्यामुळे मला खूप छान वाटलं ऐकून. तर हे काही हिरोज. आणि तसंच विनोद खन्ना, मी सांगितलं तसं विनोद खन्नापेक्षा ना मिथुन चक्रवर्तीची ती एक व्हॅनिटी व्हॅन असायची. सगळ्यात पहिली व्हॅनिटी व्हॅन कुणी घेतली ह्या इंडस्ट्रीमध्ये, तर मिथुनने. अच्छा. त्यावेळेला व्हॅनिटी व्हॅन हे आम्ही प्रकरणच ऐकलं नव्हतं की एक चालती फिरती एक रूम आहे ज्याच्यात पेंट्री आहे, म्हणजे किचन आहे, बाथरूम आहे, एक ड्रॉइंग रूम आहे, तयार व्हायला एक रूम आहे, असं आम्ही पाहिलंच नव्हतं. तर तो आम्हाला म्हणजे लंच ब्रेक जसा झाला मिथून आम्हाला तिथे जेवायला बोलवायचा. ते आमच्यासाठी म्हणजे खास. आणि त्यावेळेला असं ब्रेक म्हणजे 1.5 तासाचा वगैरे असायचा. आरामात खायचं, आरामात शॉट द्यायचा. आता सारखं नाही. आता कसं गजरच वाजतो. हे सिरियल मध्ये वगैरे कसं ती बेल वाजते, चला जेवण असलं तरी अर्धवट टाकून जायचं. असं आताचं म्हणजे हे वर्क कल्चर झालेलं आहे. आणि त्यावेळेला म्हणजे 1.5 तास आरामात जेवायचं, पाहिजे तर झोप काढायची आणि मग शॉट द्यायचे. राजकुमार तर तसेच करायचे. तर हे आणि त्याच्यानंतर व्हॅनिटी व्हॅन्स आल्या. आणि आम्ही तर कसं कसं काम केलंय, म्हणजे जंगलात कुठे कुठे हे चेंजिंग वगैरे करताना. मी असंही ऐकलं की वॉशरूमचेही तेव्हा खूप हे असायचे किंवा चेंजिंगचे खूप प्रॉब्लेम असायचे की काय करायचं. वॉशरूम म्हणजे फारच वाईट अवस्था होती. पण आता ह्या लक्झरीज सगळ्या अवेलेबल आहेत. तर हा सगळा काळाचा महिमा आहे. बरोबर बरोबर. आपण हिंदी इंडस्ट्री विषयी बोलतोय, म्हणजे किस्से ऐकले. पण मराठीकडे जर आपण वळलो तर अशोक सराफ, सचिन पिळगावकर, लक्ष्मीकांत बेर्डे अशा दिग्गजांसोबत काम केलेलं आहे. आणि तुम्ही स्वतः एक स्टार. पण असं वाटायचं की यांची लाट होती असं म्हणायचे.
पण त्या लाटेत तुम्ही स्वतःला प्रूव्ह केलं. पण ती दडपण होतं, ती भीती होती किंवा आपण कुठे मागे पडलो असं वाटतंय का त्यावेळेला या लाटेमध्ये अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे आणि सचिन पिळगावकर यांच्या अजिबात लाटेत? नाही. तसं माझ्या बाबतीत कधीच नाही झालं. माझं एक वेगळं स्थान निर्माण झालं आणि मला वाटतं त्याचं कारण मी ह्याचं श्रेय मी म्हणाले तसं याला देईन, सचिश कुलकर्णीला. त्यांनी जे वंडर गर्ल म्हणून माझं हे केलं आणि त्याच्यानंतर ना गंमत जम्मत नंतर मला जे रोल आले ते स्त्री प्रधानच रोल आले. मला वाटतं ते एक कारण असावं. कारण अशोक लक्षाची लाट नक्कीच होती, पण मी इनफॅक्ट खूप चुझी झाले की मला स्कोप असला पाहिजे. पसंत आहे मुलगी, नंतर रेशीम गाठी, नंतर खट्याळ सासू नाठाळ सून, नंतर यज्ञ नावाचा चित्रपट, पैंजण नावाचा चित्रपट, जे पूर्ण हिरोईन केंद्रित होते, सगळीकडे बोंबाबोंब. तर हे अतिशय चांगले आपला अभिनय गुण दाखवणारे असे मला रोल्स मिळाले आणि त्याच्यामुळे वर्षा उसगावकर हे माझं वेगळं स्थान निर्माण झालं. इनफॅक्ट एकेकाळी नंबर 1 हिरोईन असं मला म्हणायचे. मग कधी असं म्हणायचे की श्रीदेवी ऑफ मराठी फिल्म्स, माधुरी दीक्षित ऑफ मराठी फिल्म्स. अर्थात ते आता लोकांनी उपाध्या दिल्या, पण मी वर्षा उसगावकर आहे आणि तेच मला नाव हे करायला आवडतं. मी ना श्रीदेवी आहे ना माधुरी दीक्षित आहे, मी वर्षा उसगावकर आहे. तर तशा मला त्यामुळे माझं एक वेगळं स्थान निर्माण झालं. याच्याबद्दल मी त्या लेखकांची ऋणी आहे. देवाची अर्थात आहेत सगळ्यात आधी, बरोबर, पण त्या लेखकांची ज्यांनी ही छान छान शन्ना नवरे सारखा लेखक, सवत माझी लाडकी, हो मी आत्ताच विचारणार होते कारण मला तो सिनेमा फार आवडतो. हो, आणि तो सिनेमा पती पत्नी और वो सारखा, पण तरी सुद्धा तो इतका लोकांना आवडला आणि त्याला म्हणजे बायकांनी एवढी गर्दी केली. पैज लग्नाची हे चित्रपट आहेत ना, म्हणजे ती सवत माझी लाडकी, ती सवत बघायला लोक आले आणि मोहन जोशी, मी आणि नीना कुलकर्णी असं ते त्रिकूट दाखवलं. आणि प्रशांत दामले पण होता. प्रशांत बरोबर माझे अनेक चित्रपट आहेत, म्हणजे नाटक सिनेमा दोघात तुम्ही आहात एकत्र. म्हणजे ब्रह्मचारी नंतर आम्ही नाटक केलं नाही, ते आज केलं सारखं काहीतरी होतंय इतक्या वर्षांनंतर आणि ते सुपर डुपर हिट आहे. आमचे 250च्या वर प्रयोग झालेले आहेत आतापर्यंत. पण प्रशांत बरोबर मी सिनेमा केले, सगळीकडे बोंबाबोंब केला, पसंत आहे मुलगी केली, ऐकावं ते नवलच, यज्ञ केला, नंतर आता तू म्हणालीस तो सवत माझी लाडकी, तर त्याच्यात सुद्धा आमची जोडी चांगली गाजली. मला एक सांगा, आता अशोक सराफ, लक्ष्मीकांत बेर्डे, सचिन पिळगावकर, प्रशांत दामले, इतक्या सगळ्या नटां, मराठीत आपण बोललो, आपण हिंदीच्या नटांविषयी बोललो, मराठीत इतक्या सगळ्या नटांविषयी सोबत तुम्ही काम केलं आणि सगळे स्टार होते. माणूस म्हणून ते कसे होते, त्यांच्याबरोबरचे तुमचे काही धमाल किस्से शूटिंगच्या निमित्ताने? कारण आता आज आपल्यात लक्ष्मीकांत बेर्डे नाही आहेत, तर त्यांना किती मिस करता? आणि आज लक्ष असता तर? मला वाटतं आज लक्ष असता तर तो एका वेगळ्या वेगळ्या मीडियम्समध्ये चमकला असता. सिरियल्समध्ये तो खूप त्यांनी नाव कमवलं असतं, जे म्हणजे सॅटेलाइट त्याच्या निधनानंतरच चांगला फोफावला. तो जर असताना फोफावला असता तर कदाचित लक्ष आपल्याला त्याच्यात खूप अवेळी त्याचं अकाली निधन झालं असं मी म्हणेन. अजून त्याला आयुष्य म्हणजे मला वाटतं तो 50 वर्षांचा पण झाला नसेल कदाचित, मला माहिती नाही. पण लक्षा खूप तसा टॅलेंटेड होता. काय झालं की लक्षाबरोबर मी एक होता विदूषक नावाचा चित्रपट केला. त्याच्या आधी कसं आहे, लक्षा म्हणजे कॉमेडी कॉमेडी कॉमेडी, पण लक्षाला ती खंत होतीच की माझा एक वेगळा पैलू पण लोकांना दिसला पाहिजे. डॉक्टर जब्बार पटेल यांनी जेव्हा एक होता विदूषक त्याला ऑफर केला, पु ल देशपांडे यांनी लिहिले होते त्याचे संवाद वगैरे, एका एवढ्या मोठ्या सिद्धहस्त लेखकाने लिहिले, अतिशय सुंदर असा तो चित्रपट होता. म्हणजे तो एवढा चालला नाही कारण आणि NFDCने तो प्रोड्यूस केला होता. तेव्हा लक्षाचा मला फोन आला, मला म्हणे वर्षा तुला हा चित्रपट करायचा आहे, त्यात तुला नेहमी हिरोईन ओरिएंटेड रोल हवे असतात, हा हिरोईन ओरिएंटेड नाहीये, हा हिरो ओरिएंटेड पिक्चर आहे, विदूषकाचा रोल त्यात महत्वाचा आहे, तो मी करतोय, पण त्याच्यात मला तू हवी आहेस, तिथे पैशांचा विचार करू नकोस, पैसे कमी असतील तुला दिलेले, NFD तुला जास्त पैसे देणार नाही, पण तो पिक्चर माझ्यासाठी कर, असं त्यांनी मला निक्षून सांगितलं. आणि मग डॉक्टर आले माझ्याकडे ती कथा ऐकवायला वगैरे, आणि मला तो रोल खरंच आवडला. आणि मग पैशांची बोलणी वगैरे झाली. ऑफकोर्स त्यांनी मला ऑफर केलं जे काय आहे ते, पण मी पैशांचा खरंच विचार केला नाही.
त्यांच्या एका शब्दावर. हो, एका शब्दावर. आणि मला तो रोल पण आवडला खरंच. मला असं वाटलं खरंच लक्षाचा एक वेगळा पैलू दिसेल. आणि लक्षा त्याच्यात खूप इंटरेस्ट घेत होता. प्रत्येक फ्रेम बाय फ्रेम तो तिकडे हजर असायचा. आपले सीन नसले तरी तो तिकडे हजर असायचा. त्यामुळे मला ते खूप टचिंग वाटलं. आणि त्यांनी ज्या पद्धतीने काम केलंय ना त्याच्यात, की एक वेगळा लक्ष मला त्याच्यात दिसला. मलाच नाही तर ऑडियन्सला हा दिसायला पाहिजे होता. आणि मला असं वाटलं अवॉर्ड विनिंग परफॉर्मन्स त्यांनी दिलं. आणि त्या वर्षीचा अवॉर्ड लक्षाला मिळालं नाही. त्याला खूप वाईट वाटलं. आणि त्याला ती खंत वाटली की ह्याच्यात मला अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. आणि खरंच मलाही असं वाटतं की त्याला ते अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. ते जर मिळालं असतं एक वेगळं त्याला काय म्हणतो त्याला पैलू पडला असता. त्यांची जी इमेज आहे त्या चौकटीतनं ते बाहेर आले असते. त्याच्यातनं तो बाहेर आले असते. रडवू पण शकतो लक्षा. बरोबर. तर हे मला वाटतं त्याला आयुष्यात ते अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. त्याची खंत मला वाटते. अशोक बद्दल बोलायचं तर अशोक गोव्याचा आहे. आणि त्यामुळे आमची ती नाळ जुळलेली आहे. त्यामुळे कुठेही आम्ही बसलो की तो म्हणतो मला कोकणीतच बोलतो माझ्याशी. आणि त्यामुळे माशांच्या गोष्टी. अशोक थोडासा मूडी आहे. पण ते जसे पडद्यावर दिसतात ते स्वतःही म्हणतात मी थोडा इंट्रोवर्ट माणूस आहे. खूप इंट्रोवर्ट आहे तो. लोकांना वाटतं आता पांडू हवालदार बघून हे बघून ते बघून की तो म्हणजे विनोदी आणि तो म्हणजे नुसता हसतो असं नाहीये. तो फार इंट्रोवर्ट आहे. आणि तो त्यांच्याशीच बोलतो ज्याच्याशी त्याचं सूत जुळलेलं आहे किंवा ज्याच्याशी त्याची मैत्री आहे. कधी कधी तो न बोलता सुद्धा बसतो. माझ्याशी सुद्धा मला असं वाटायचं सुरुवातीला अशोक कळायला मला वेळ लागला. अशोकचा स्वभाव मला असं वाटायचं हा स्वतःला काय म्हणजे असा कोशात का जातो हा माणूस. आत्ता तर कालच तर माझ्याशी बोलला. काय बिनसलं काय भांडला का. आमचं भांडण तर झालेलं नाहीये. मग हा असा कोशात का बरं गेलाय. पण नंतर मला कळलं तो त्याचा स्वभाव आहे. त्यामुळे तो असा नाटकीपणाने वागत नाही. तो जसा आहे तसा वागतो. आणि ते मला त्याचं आवडतं. आणि त्यालाही कदर आहे माणसांची इतर ह्याची. तर पण आणि तो गोव्याचा आहे. सगळ्यात महत्वाचं सावकार घराण्यातला आहे. आणि गाणाऱ्या घराण्यातला आहे तो. आणि त्याला नाटकांविषयी खूप प्रेम आहे. आजही त्यांनी ते नाटकांबरोबर कनेक्ट ठेवलेला आहे. नेहमी तो नाटक करत आलेला आहे. मी तरी मध्ये नाटक सोडलं होतं मध्यंतरी पण त्यांनी सोडलं नाही. याच्याबद्दल मला त्याचं कौतुक वाटतं. सचिन पिळगावकर. सचिन तर फूडी आहे एक नंबरचा. त्यामुळे सचिन बरोबर काम करणं ही सगळ्यांसाठी एक मेजवानी असते. मग त्याचं जेवण त्यांनी पाया म्हणजे काय पाया म्हणून मी कधी ऐकला नव्हता. पाया सूप कधी खाल्लाच वर्षा. चला ते मागूया. आईस्क्रीम सोडा म्हणून त्या काळात यायचा. तुला मी आईस्क्रीम सोडा दे तू चांगला शॉट दे बघू. मग तो माझी गंमत करायचा. त्यांनी चोरीचा मामला मामाही थांबला हे त्यांनी कोरिओग्राफ केलेला आहे. हो. तर तो मला नाचताना म्हणायचा एखादी स्टेप जमली नाही कर 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 4-5-6 हजार वेळा रिहर्सल कर. मी म्हटलं 4-5-6 हजार वेळा का म्हणतोय म्हणजे इतकी वाईट डान्सर आहे का मी. मला 1000 वेळा लागणार आहे का रिहर्सल. मग एकदा तो म्हणजे खूप गंमत करायचा. मग एकदा मी आले त्याच्यात असं असतं की मी बिर्याणी मागवते बाहेरून आणि मी एकटीच खाते. आणि त्यांना असं थोडं असं देते त्या चोरांना ह्या. ते मला पळवून आणतात आणि त्यांनाच मी असं घ्या असं देते. आणि ते म्हणे सकाळी मी आले नाश्ता करून आले होते. ही सगळी बिर्याणी तुला संपवायची. म्हणलं काय एकटीने. पण तुम्ही मला सांगायला पाहिजे तुम्ही नाश्ता करून आले नसते. तू मला कुठे विचारलंस. आता मी हा सीन ठेवला तुला संपवायला लागेल. पण मला नंतर कळलं की ती चिटिंग करायचं असतं. ते काय सगळं संपवायचं नसतं. त्यामुळे तो अशी गंमत करायचा माझी. ये ग चल शूट हे कर तो अँगल दे व्यवस्थित काय उभी राहा व्यवस्थित पोज दे व्यवस्थित डान्स कर व्यवस्थित. असा तो थोडासा असं हे करायचा मला. त्यामुळे नंतर आणि नंतर हे गेटवे ऑफ इंडियावर आमचं गाणं झालं. मी आले निघाले. आणि त्यात त्यांनी इतकं ह्या पत्रकारांसाठी एक लॉन्च आणि माझ्यासाठी दुसरी म्हणजे शूटिंग करताना सचिनने चांगलं ग्लॅमर आणलं. तर सचिन बरोबर काम करायची मजा म्हणजे तो फूडी असल्यामुळे जेवणात वेगवेगळे नाना पदार्थ असायचे. त्यामुळे प्रोड्युसर सेटवर म्हणजे नाश्ता म्हणा किंवा जेवण म्हणा ते असं म्हणजे छान असं मांडलेलं असायचं आणि रोज काही ना काहीतरी वेगळे पदार्थ. त्यामुळे ते फार त्याचं असतं. तो फूडी असल्यामुळे त्याचं जेवणावर खूप प्रेम आहे. म्हणजे पंजाबी लोक कसे त्यांना जेवण आवडतं तसा तो एक चांगला खवय्या आहे.
आत्ता आपण नाटक तर तुम्ही अजूनही करताय, म्हणजे मालिका नाटक, आणि याच्यात तुम्ही अजूनही तितक्याच ऍक्टिव्हली आहात. एक बरं आहे की मी सगळ्या मीडियम्स मध्ये आहे, अजूनही तुम्ही काम करताय. सिनेमा, नाटक, म्हणजे नाटक कधी कधी आपण असं म्हणतो की दौरे जमणार नाहीत, तर आता थोडं कमी करूया, पण तुम्ही तिथेही तितक्या बिझी असता. हे मला आत्ता मुलाखतीसाठी त्यांना जेव्हा मी फॉलोअप घेत होती त्यामुळे मला कळत होतं त्या दौऱ्यांवर असायच्या नाटकाच्या. तर मला असं विचारायचंय ब्रह्मचारी नाटकाविषयी, की मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालात की त्यावेळी तो निर्णय होता की शॉर्ट घालायचे, तो धाडसी होता, ज्याच्यात एक धबधब्याचा सीनही होता. जेव्हा ते आलं तेव्हा खरं म्हणजे तो सीन असा आहे की खरं तो 2 पीस किंवा स्विमिंग सूट 1 पीस असा तो हे होता. मीनाक्षीबाई शिरोडकर यांनी चित्रपट केला तो ब्रह्मचारी. खरं म्हणजे आचार्य अत्रे यांनी आधी चित्रपट केला आणि नंतर त्याच्यावर नाटक लिहिलं. त्यामुळे मीनाक्षीबाईंनी त्याच्यात स्विमिंग सूट घातलेला आहे आणि स्विमिंग सूटवर ते गाणं आहे धबधब्याखाली. त्याच्यानंतर काही अभिनेत्रींनी ब्रह्मचारी हे नाटक केलं आणि त्याच्यात त्यांनी सुद्धा स्विमिंग सूट घातला. पण मी मात्र स्विमिंग सूट घालायला म्हणजे अर्थातच हे नव्हतं. मी त्यावेळेला स्वर्गीय दामू केंद्रे यांच्याकडे राहत होते आणि दामू काकांमुळे बऱ्यापैकी धाक होता सगळ्यांना की हिला अप्रोच करायचं तर दामू काकांच्या थ्रू, म्हणजे त्यांना आधी सामोरं जावं लागेल. त्यामुळे ते मला खूप प्रोटेक्शन, आणि बाळासाहेब ठाकरे, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरेंचं घर शेजारी होतं, त्यामुळे मला 24 तास छान पोलीस प्रोटेक्शन असायचं. कधीही मला भीती वाटली नाही. कलानगरमध्ये जाताना रात्रीचे 2, 3, 4 वाजू देत तिथे पोलीस प्रोटेक्शन असायचं. भेटणं झालं होतं कधी बाळासाहेबांशी? बऱ्याच वेळेला. ते म्हणायचे बोलणं, हो, प्रत्यक्ष मला बोलवायचे ते घरी आणि छान गोष्टी सांगायचे. त्यांचे बापरे कितीतरी जोक्स सांगायचे. त्यांचा स्वभाव खूप खेळकर होता, खूप मार्मिक बोलायचे ते. आणि मला म्हणायचे काय ग गोव्याची मुलगी, कसं काय गोव्यावरनं इथे आलीस? आणि बाळासाहेब अशी हाक मारायची, गोव्याची मुलगी. हो, गोव्याची मुलगी, ये ग इकडे, दामूकडे राहतेस तू, असं म्हणजे त्यांचं असं माझ्याशी करायचे. मग माझी आई आणि मी त्यांना भेटायला गेलो होतो तेव्हा खूप आम्हाला जोक्स वगैरे सांगितले त्यांनी. मग ते म्हणायचे की बसून मी बियर पितो दुपारी, पण ही कॅलरीशिवाय बियर आहे वगैरे. म्हटलं बापरे, हे सांगून बियर पितात सगळ्यांना, म्हणजे असं म्हणजे इतकं गमतीशीर त्यांचा स्वभाव म्हणजे खूप. आणि मग मिथूनला फोन लावणार, ह्याला फोन लावणार आमच्या समोर, आणि मग त्यांच्याशी आमचं बोलणं करून देणार, असं असं त्यांचा स्वभाव होता. खूप छान, म्हणजे खूप मार्मिक बोलायचे ते. मला आवडायचं त्यांचा स्वभाव. आणि मला असं वाटायचं बापरे, ज्यांचं लिहून येतं एवढं बाळासाहेब ठाकरे, ते शेजारी राहतात आणि त्यांचं मला दर्शन होतंय असं मला त्यावेळेला वाटायचं. आणि कारण खूप लिहून यायचं ना त्यांचं, म्हणजे महाराष्ट्र म्हणजे बाळासाहेब ठाकरे असं म्हणजे समीकरण होतं ते. आणि एवढा मोठा माणूस यांचं दर्शन मला नेहमी होतं, म्हणजे मी किती भाग्यवान, बरोबर, असं मला वाटायचं. तर काय झालं की दामू काकांनी मला सांगितलं की तू कर ब्रह्मचारी नाटक, तू घाबरू नकोस शॉर्ट्स घालायला, तू शॉर्ट्स घाल ना. मग मी म्हटलं येस, मी आणि मी जर ते केलं नसतं ना मला आज खूपच वाईट वाटलं असतं मागे वळून बघताना की ते नाटक मी केलं नाही. बरोबर. पण त्यावेळेला ते नाटक केलं. आणि दुसरं म्हणजे तो जो मी असा शॉर्ट्स घालून अशी बसून असा फोटो दिला होता, तो पण खळबळजनक वगैरे वाटला लोकांना त्यावेळेला की बापरे, हिने ह्याच्यावर सुद्धा तो सुरुवातीला काही दिवस मी नकार दिला होता, तो फोटो तू देऊ नकोस, पण नंतर मी होकार दिला. म्हटलं आपण स्टेजवर घालतोच आहोत तर काय होतंय त्याच्यात काय. आणि मला त्यात काय विशेष वाटलं नाही. बरोबर. पण काय झालं, शॉर्ट्स घालून जेव्हा मी पहिल्यांदा स्टेजवर गेले तेव्हा लोकांनी शिट्ट्या वाजवायला सुरुवात केली. ही शिट्टी ऐकूनच मी जरा बावरले. म्हटलं बापरे, कारण पूर्वी असं वाटायचं की शिट्टी म्हणजे काहीतरी रॉंग आहे असं, म्हणजे बापरे शिट्टी नको असं. मग मला सुधीर भट बोलले, अगं ही शिट्टी ही तुला दिलेली दाद आहे, ह्याच्यासाठी म्हणजे हे कलाकार अगदी हे होतात, शिट्ट्या आणि टाळ्या हे महत्वाचं आहे. कलाकार आसुसलेले असतात लोकांच्या प्रतिक्रिया. स्टेजवर गेल्या गेल्या त्यांना पाहिजे शिट्टी आणि टाळी, आणि ती तुला मिळाली म्हणजे बघ तू आता मागे वळून बघणार नाहीयेस. आणि मग मला असं झालं की बापरे, त्या शिट्टीला मी अगदी इम्युन झाले. आणि प्रत्येक ठिकाणी मला ती शिट्टी मिळायला लागली. त्या यमुना जळीचा ह्याला मी शॉर्ट्स घालून जायची, ती लाल शॉर्ट्स असायची माझी, आणि तो टी शर्ट स्लीवलेस,
त्यामुळे आणि तो प्रशांत मग त्याच्यावर असं असं तो नाचायचा तो प्रशांतचं आणि माझं नृत्य आणि त्याच्यात मी 4 लाईन्स तू चांद जीवाचा हासरा हे गाणं मी त्याच्याबरोबर गायची. त्यामुळे आमची जोडी फार छान जमून आली. आणि इतक्या वर्षांनंतर मला नेहमी असं वाटायचं की प्रशांत बरोबर मी इतके चित्रपट केले पण आम्ही नाटकात कधीच एकत्र आलो नाही. करूया काहीतरी करूया असं चाललं होतं पण नेमकं सारखं काहीतरी होतंय. हे नाटक म्हणजे ते योग यावे लागतात. आणि त्यांनी मला फोन केला आणि मला म्हणाला हे नाटक तू कर माझ्या बरोबर. आणि त्यावेळेस मी हे सिरियल करत होते सुख म्हणजे नक्की काय असतं. आणि देवाच्या कृपेने ते पण इतकं छान चाललं की जवळजवळ आज 4 वर्ष त्याचं हे चालू आहे म्हणजे त्याचं टेलिकास्ट मालिका सुरू आहे. आणि इतकं जोरात चाललेलं आहे ते. त्यामुळे ते तिथे मला 14-15 दिवस लागायचे आणि परत नाटकाला दौरे हे ते पण चॅनलनी मला परवानगी दिली. आणि दुसरं म्हणजे महेश कोठारे याची मी खूप ऋणी आहे की त्यांनी मोठ्या मनाने मला परवानगी दिली. आणि प्रशांतने सुद्धा छान मला प्रोजेक्ट केलं. सारखं काहीतरी होतं या नाटकात. त्यामुळे पुन्हा आमची जोडी बघायला खूप आवडते लोकांना. पण या जसं ब्रह्मचारीच्या वेळेला तुम्ही म्हणाला की तो एक निर्णय धाडसी होता पण नंतर तुम्ही फोटो आल्यानंतर पण चर्चा झाली पण तुम्ही त्या कॉन्ट्रोवर्सीजला कशा त्रास होतो का कारण आत्ताचं ट्रोलिंग म्हणू शकतो आपण त्याला पण त्या कॉन्ट्रोवर्सीचा त्रास होतो का पुढचा निर्णय घेताना मग आपल्याला भीती वाटते का कारण फोटो कॉन्ट्रोवर्सी झाली होती त्यावेळेला असं म्हणलेलं वर्षा उसगावकरने असं कसं काय केलं आपली मराठी आहे ती तो एक मराठीपणा पण लोकांचा बाहेर आलेला मग ती फोटो कॉन्ट्रोवर्सी तेव्हा तुम्ही कशा त्याचा त्रास झाला होता का? नाही त्रास मला अजिबात झाला नाही. मी आय टूक इट इन माय ओन स्ट्राईड. म्हणजे ठीक आहे काय त्याला काय होणार आहे असं विशेष मी काही चुकीचं केलेलं नाही. आणि ते काय शॉर्ट्स म्हणजे काय आता मी गोव्याची असल्यामुळे कदाचित तेही एक असेल की गोव्याला कसं आहे पाश्चिमात्य थोडंसं वातावरण आहे नाही म्हटलं तर थोडा पोर्चुगीज कल्चर आहे तिकडे थोडासा हिंदू म्हणजे हिंदू कल्चर आहेच पण असं आम्हाला विशेष काही त्याचं वाटत नाही. आणि आज जर मागे वळून बघताना तू म्हणालीस तसं आज ते काहीच नाहीये ना. शॉर्ट्स म्हणजे काहीच नाही. आज ज्या पद्धतीचं हिरोईनचं दर्शन असतं वेब सिरीज मध्ये किंवा सिनेमामध्ये हे काहीच नाहीये. आज बऱ्यापैकी स्किन शो असतो त्यामुळे त्याच्यापुढे आज हे काहीच नाहीये. त्यामुळे इट्स ओके म्हणजे त्यावेळेला मी केलं ते योग्य केलं असं मला वाटतं. काहीही त्याच्यात चूक नव्हतं आणि ती गरज होती त्या स्क्रिप्टची. आणि ते जे गाणं ते नृत्य आणि तो जे धबधब्याचं दृश्य आहे तेच तर USP आहे ब्रह्मचारीचं. म्हणजे ते कसं विश्वामित्र मेनके सारखं ते दृश्य आहे. फॅन्सचे काही विचित्र असे अनुभव आलेत का चांगले वाईट? हो चांगले वाईट सुद्धा बरेच आहेत. आता तर ते सेल्फी प्रकरण इतकं वाढलेलं आहे की काही फॅन्स तर असे येऊन उभे राहतात. मी म्हटलं अरे काय रे माझ्या नवऱ्यासारखा काय उभं नवरा आहेस का तू माझा का बॉयफ्रेंड आहेस मग ते नाही असं हे काय. आणि मग हॅलो मॅडम नमस्कार मग ते होतात अच्छा असं आहे का म्हटलं हो असंच करायचं असतं भारतीय पद्धतीने. मग एक फॅन असा होता मी प्रीतीपरी तुझ्यावरती हे नाटक करत होते. स्वर्गीय लालन सारंग त्यांचंच प्रोडक्शन होतं. कमलाकर सारंग आणि लालन सारंग म्हणजे राकेश सारंग जे आहेत डिरेक्टर अतिशय प्रख्यात त्यांचे आई वडील. त्याच्यात गंमत रिलीज झाला होता त्यामुळे इतकं बापरे एका शाळेत माझा प्रयोग होता एका गावात आणि मी तयार होत होते. तयार म्हणजे असं मेकअप रिटच करत होते आणि ती पडकी शाळा होती आणि त्याचं कन्स्ट्रक्शन चाललं होतं. अशी मागे माझ्या मागे खिडकी होती तर असं मी आरशात बघायला गेले आणि मागे मला अशी बोटं दिसली अशी म्हणजे हॉरर फिल्म वगैरे असतं ना तसं. हा ही बोटं कुणाची असं मी बघितलं बापरे. आणि तो एकदम मुलगा असा वर आला म्हणजे अहो ओरडू नका मी अक्षरशः किंचाळणार होते. तू पाया पडतो मी तुमचा फॅन आहे मी पाईपवर चढून वर आलोय. म्हणलं अरे पण का मला तुमचा ऑटोग्राफ हवा आहे असं करून तो म्हणजे हा किस्सा इतका भयानक मी ओरडणार होते ते पण मला त्याची इतकी दया आली ना. नंतर एकदा काय झालं मी डेक्कन क्वीनने का कशाने तरी पुण्याला जात होते आणि मला इतकी झोप आली. मी वर्षा उसगावकर नाईट म्हणून माझे बरेच गाण्याचे प्रयोग केले. स्वर्गीय शिरीष कुमार जानोरकर यांनी माझे खूप म्हणजे 1000 प्रयोग केलेले आहेत महाराष्ट्रात. तर मला इतकी झोप यायची आणि मी झोपले होते अशी म्हणजे गाढ झोपले होते. अचानक कुणीतरी मला गदा हलवलं आणि ती एक माझी फॅन होती मुलगी होती ती. हो उठा ना. हो काय असं उठवतात का कुणाला. मी खूप ओरडले तिच्यावर म्हणजे काय पद्धत आहे की ही उठवायची. माझं स्टेशन येत आहे मला तुमचा ऑटोग्राफ आहे.
स्टेशन येत आहे आणि ऑटोग्राफ हवाय, ही पद्धत आहे का उठवायची? तर म्हणे आता जाऊ दे ना, आता मला द्या ना. मग दिला मी ऑटोग्राफ. म्हटलं कमाल आहे. हा एक किस्सा. तसंच गंमत जम्मत करताना परत असंच सकाळी 6 वाजता माझ्या रूमची बेल वाजली. तेव्हा त्यांनी खूप बेल वाजवली अशी आणि मी सगळ्यांना सांगून झोपायची त्या रिसेप्शनला, मला उठवायचं नाही, फोन करायचा नाही. आणि मला असं आहे ना, एकदा जाग आली की मला परत झोप येत नाही, असा माझा झोपेचा प्रॉब्लेम आहे. आणि तो 6 वाजता बेल वाजली, काच 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 काच, आणि तो कर्कश वाजवत राहिला. दार उघडला आणि मी अक्षरशः म्हणजे अवस्थेत होते, म्हणजे अवतारात. सकाळ उठल्यानंतर माणूस कशा अवतारात असतो. मला तुमचा ऑटोग्राफ आहे, तोच प्रकार सकाळी. आणि गंमत जम्मत रिलीज झाली, त्यामुळे ही सगळी गंमत जम्मतची किमया होती. आणि असे मला अनुभव आलेले आहेत फॅन्सचे. पण काही फॅन्सनी मला असे पूर्वी ना, आणि मग रक्ताने भरलेली लेटर्स वगैरे, ते प्रत्येक हिरोईन्सला कदाचित येत असतील याचे अनुभव. आता ते खरं रक्त होतं का काय ते मी बघायला गेले नाही, पण हे मी माझा रक्ताने लिहिलेलं लेटर वगैरे आहे असं ते लिहायचे. तर मुलं, खास करून मुलं. आणि मग एक मुलगी होती, तिने मला एक लिहिलं होतं, ते मात्र मला खूप भिडलं. ती अपंग होती. अच्छा. ती म्हणाली, मला तुमचे बरेचसे तुमचे चित्रपट पाहिले, मी प्रेरित झाले आणि मला असं वाटलं की मी सुद्धा उभी राहू शकते. मी उभी राहू शकत नाही, पण मी सुद्धा काहीतरी करू शकते. मी म्हणजे कुणीतरी आहे, हे मला तुमचे चित्रपट बघून ती प्रेरणा मिळाली. असे पण बऱ्याच जणांनी मला हे लिहिलेली आहे पत्र. इतकं आता तुम्ही फॅन्स विषयी बोलताय, पण जेव्हा ना बड्या स्टार्स, बड्या ऍक्ट्रेस जेव्हा लग्नाचा निर्णय घेतात आणि ती बातमी बाहेर जाते, तेव्हा लोकांना कसं काही लग्न कसं काय करू शकते? पूर्वी वाटायचं असं, पण आता नाही तसं वाटत. म्हणजे पूर्वी ना धक्काच बसायचा. तुमच्या वेळेला असं काही झालं होतं जेव्हा तुमचं न्यूज बाहेर आली की तुम्ही लग्न करताय? नाही, एक तर मी माझं लग्न सिक्रेटिव्ह पद्धतीने असं नाही म्हणणार मी. मला असं वाटायचं की माझं लग्न अतिशय साध्या पद्धतीने व्हावं. म्हणजे मला रजिस्टर्ड पद्धतीने लग्न करायचं होतं आणि मला तिथे खरं 4-5च माणसं हवी होती. पण झालं असं की आमचे नातेवाईक आणि सगळे मिळून माझे वडील म्हणाले, असं करू नकोस, निदान मला इंडस्ट्रीच्या लोकांना खरं बोलवायचं होतं, पण नाही बोलवलं मी. आणि मी गोव्यात लग्न केलं, कारण ते माझं काय म्हणतो आपण त्याला नेटिव्ह टाउन, जन्मभूमी आहे माझी ती. त्यामुळे मी माझ्या बहिणीच्या घरी माझं लग्न झालं. माझ्या बहिणीचं घर अतिशय सुंदर आहे, फार त्यांचं मोठं असं मोकळं मैदान वगैरे आहे आणि नदीच्या किनारी आहे त्यांचं घर. तर तिथे 200 माणसं तरी झाली, म्हणजे आमची सगळी. नाही म्हणता 200 माणसं. पण असं काही झालं नाही. आणि काही दिवसानंतर ते पेपरात आलं, त्यामुळे असं काही एक फार हे, पण सगळ्यांना अजूनही काही लोकांना माहिती नाही. एक बाई माझ्याकडे आली काही वर्षांपूर्वी, आता फार झालं की हो, म्हणजे ती खेडेगावात, फार झालं आता करून टाका की बार उडवून टाका. अच्छा, दुसरं करू का? म्हणजे तुमचं लग्न झालंय? म्हणजे त्यांना काही जणांना माहितच नाही माझं लग्न झालंय म्हणून. त्यामुळे कदाचित तो ह्याचा परिणाम आहे की त्याचा मी फार मोठी न्यूज केली नाही, त्यामुळे कदाचित काही लोकांना माहिती नाहीये. त्यामुळे मला त्या बाईचं खूपच हसू आलं. आजही असं कोणतं स्वप्न आहे जी किंवा एखादी भूमिका जी तुम्हाला वाटते की करायची राहून गेली, आता मी ती करू शकत नाहीये किंवा आता करायची आहे अशी? मला रश्मीची भूमिका करायला आवडेल. मला रश्मी, स्वर्गीय सुधीर भट यांनी मला ऑफर दिली होती. त्यांनी लग्नात त्यांनी खूप पुनरुज्जीवित केली नाटकं त्या काळात, सगळी आचार्य अत्रेंची. त्याच्यात लग्नाची बेडी त्यांनी रश्मी मला सांगितलं होतं करायला, पण मी ते काही माझे चित्रपटात मी खूप बिझी झाले आणि त्याच्यामुळे मी नाही करू शकले. पण आज मागे वळून बघताना मला असं वाटतं की आजही मला रश्मी करायला आवडेल आणि मी करू शकते आणि त्या ह्याच्यात मी आहे, म्हणजे त्या फॉर्ममध्ये. तर ते मला करायला आवडेल. तसंच मला अजून एका चित्रपटाबद्दल माझ्या बोलायचं. मार्ग माझा एकला हा माझा चित्रपट रिलीजच झाला नाही. रमेश भेंडे जे पोलीसमध्ये होते, एका पोलिसाच्या जीवनावरती चित्रपटात अजिंक्य देवनी ती मुख्य भूमिका केली. त्याच्यात अलका कुबल, मी आणि अजिंक्य देव असं ते प्रेमाचं त्रिकूट दाखवलेलं आहे. तर तो चित्रपट इतका सुंदर आहे आणि मला खंत आहे की तो का बरं लोकांच्या समोर आला नाही, कारण त्या काळात तो रिलीज झाला नाही. आणि आज त्यांना तो, पण त्याचं कारण काय स्पेसिफिक? त्याचं कारण मला वाटतं त्यांना व्यवस्थित त्यावेळेला डिस्ट्रीब्युशनचं वगैरे त्यांना ज्ञान नव्हतं आणि गायडन्स व्यवस्थित मिळालं नाही आणि त्याच्यामुळे फायनान्स अनेक गोष्टी आहेत, त्याच्यामुळे तो झाला नाही रिलीज. पण आज त्यांनी असं ठरवलंय, त्यांची जिद्द एवढी मोठी आहे रमेश भेंडे यांची, की ते म्हणतात प्रत्येक फेस्टिवलमध्ये आज मी हा पाठवणार आहे.
आणि त्याने स्वीडनमध्ये सुद्धा पडला, आता तो शॉर्टलिस्ट झालाय तिकडे. तर मला असं वाटतं ती माझी भूमिका लोकांसमोर यायला पाहिजे, कारण ती एक नेगेटिव्ह वळणाची भूमिका आहे. आणि मला तो चित्रपट लोकांनी अशासाठी बघावा असा वाटतो, फेस्टिवलच्या निमित्ताने का होईना. तसंच पैंजण नावाचा माझा चित्रपट, ज्याच्यात माझी अत्यंत खेडवळ अशा मुलीची भूमिका आहे. कुणी इमॅजिन नाही करू शकत की वर्षा उसगावकर अशी दिसू शकेल. तमाशा प्रधान असा चित्रपट आहे आणि त्याच्यात सुद्धा अजिंक्य देव आहे माझ्याबरोबर. आणि अजिंक्यने ह्याच्यात इतकं सुंदर काम केलंय या मार्ग माझा एकलामध्ये. खरं म्हणजे त्याला अवॉर्ड मिळायला पाहिजे होतं. आणि तसंच अजिंक्य बरोबर हल्ली माझा चित्रपट थोडं तुझं थोडं माझं, हा आमचा आत्ताचा चित्रपट. त्याच्यात जनरेशन गॅपवर आहे तो मुलगा आणि बाप ह्याच्या विचारसरणीवर. तर ही काही काही गोष्टी ज्या माझ्या लोकांसमोर आल्या नाहीत त्याची मला खंत वाटते. निश्चित. एक मगाचा प्रश्न जोडून राहिला की तुम्ही जसं म्हणालात की लग्नाविषयी कोणाला माहिती नाही, लोक परत परत विचारतात तुमचं लग्न कधी तुम्ही करणार. पण लग्नाचा निर्णय घेताना वर्षा उसगावकर यांनी एक मुलगी अभिनेत्री म्हणून बाजूला राहू दे, पण मुलगी म्हणून कसा निर्णय घेतलेला आहे आणि ती तुमची लव्ह स्टोरी किंवा ते आम्हाला थोडक्यात ऐकायला आवडेल. सगळ्यात आधी माझं हे लव्ह मॅरेज नाहीये, हे अरेंज्ड मॅरेज. ओ. आणि वर्षा उसगावकर म्हणजे इतक्या सुंदर, आणि आपण असं म्हणू की इतकी जण लग्न करायला उत्सुक असतील मला वाटतं इंडस्ट्रीमधूनही, पण तुम्ही कसं काय म्हणजे अरेंज मॅरेजकडे वळलात? हो, काय झालं, अभिनेत्री असल्यामुळे ना, आता माझ्या बहिणी दोन्ही माझ्यापेक्षा लहान आहेत. तर माझ्या आई वडिलांसमोर धर्मसंकट होतं की आता ह्यांचं लग्न करायचं की नाही हिच्यामुळे, आणि हिला तर लग्न करायचं नाही एवढ्यात. मी त्यांना सांगितलं तुम्ही आरामात बिनधास्त लग्न करा माझ्या बहिणींची, मला काहीही वाटणार नाही, त्यांचं आधी लग्न होऊ दे. दुसरीचं झालं, तिसरीचं पण मी सांगितलं हिचं पण लग्न करा. तिचं लव्ह मॅरेज आहे, दुसरीचं अरेंज्ड मॅरेज आहे. तर त्यांना फार बरं वाटलं मी असं त्यांना सांगितलं, आणि मी आपणहून त्यांना हे सांगितलं की माझी तुम्ही चिंता करू नका. पण मग माझ्या आई वडील मला म्हणाले आता तू लग्न कर, कारण आम्ही ते टिपिकल वाक्य असतं ना, आम्ही किती दिवस तुला पुरणार वगैरे, आणि ते खरं आहे असं मला वाटतं. तेव्हा ते मला फार असं वाटायचं की काय हे वाक्य घिसपिटं आहे वगैरे. पण आई वडील ब्लॅकमेल करतात हे असं सांगून सगळ्यांना आपण ऐकलेलं असतं की लग्नासाठी हे सगळे असेच बोलतात वगैरे. अशा मुली शब्द वापरतात म्हणजे हे तुम्ही ना तुमच्या मायेच्या आड आम्हाला ब्लॅकमेल करता, हे आजची पण वाक्य आहेत. आजची वाक्य आहेत, हो बरोबर. आजचं कूल, येस कूल आहे ग ते वगैरे, आणि एन्थू आहे तो वगैरे, असे शॉर्ट फॉर्म्स वगैरे ते वापरतात हल्ली, फारच शब्द प्रचलित झाले. पण एनिवे माझ्या आई वडिलांनी मला तसं सांगितलं आणि मला ते पटलं. मी म्हटलं ठीक आहे तुम्ही शोधा माझ्यासाठी मुलगा, कारण माझं कुणावर प्रेम नाहीये. खरंच तुम्ही असं सांगितलं? हो, खरंच सांगितलं असं. आणि मला खरं वाटलं नव्हतं. एकेकाळी माझं एकदा काय झालं, तनुजा माझ्याबरोबर चित्रपट करत होत्या. आम्ही मद्रासमध्ये म्हणजे आताच काय चेन्नई तिथे शूटिंग करत होतो. तर तनुजा माझी आई वगैरे असे गप्पा मारत होते, आणि काजल त्यावेळेला बाजीगर मध्ये काम करत होती. तर त्या म्हणाल्या की लग्न करायचं हे ते. तर मला म्हणाली लग्न करणं. मी म्हटलं माझं तर लव्ह मॅरेजच होणार आहे असं मी तुम्ही तेव्हा म्हटलं. तर त्या म्हणाल्या का अरेंज्ड का नाही? म्हटलं नाही नाही, माझी आई कशी माझ्यासाठी शोधेल, माझा नवरा तर मलाच शोधावं लागेल. त्यामुळे नाही नाही असं काही नाही वर्षा, अरेंज मॅरेज सुद्धा चांगलं असतं असं त्या मला म्हणाल्या होत्या. आणि तसंच झालं तनुजा, आणि तसंच झालं. तर म्हणजे वेळ अशी आली की मी त्यांना म्हटलं नाही मला कुठला मुलगा नाही आवडला असं लग्नासाठी म्हणून. आणि खरं सांगू का, जे जे हिरो मी ज्यांच्याबरोबर कामं केली सगळे लग्न झालेले होते. आणि माझ्या आईने तर मला निक्षून सांगितलं होतं मला लग्न झालेला जावई नको, तेवढी कृपा कर. आणि हे कुठेतरी माझ्या मनावर बिंबलं होतं की नको, लग्न झालेल्या पुरुषाच्या नादी लागायचं नाही. तर आणि मग माझ्या आईनी आणि वडिलांनी काहीतरी फॅमिली फ्रेंड्स होते, कॉमन फ्रेंड्स, आणि माझ्या आई वडिलांचं मत असं होतं की गोव्याला जर हिचं लग्न केलं तर हिचा करिअर ते ऍक्सेप्ट करतील का. आणि हिला तर कलेची इतकी आवड आहे की हिला हे सोडून दे असं मला सांगावंसं वाटत नाही. म्हणजे असं त्यांना वाटलं की हिचं लग्न जे आहे ते कलेच्याच घराण्यात व्हावं. बरोबर. आणि संगीतकार रवी यांचा मुलगा, एकुलता एक मुलगा अजय शर्मा यांचं स्थळ त्यावेळेला म्हणजे त्यांनी शोधून काढलं. आणि त्यावेळेला आमचं प्रॉपर अरेंज्ड मॅरेज, म्हणजे मीटिंग वगैरे. आणि पाहणं वगैरे नाही, पाहण्याचं गंमत सांगते तुला.
की काय योगायोग आहे की माझं लग्न झालं त्याच्या बरोबर 10 वर्ष आधी आमची भेट झाली होती आणि त्यांनी मला एका चॅनल 4 म्हणून आहे लंडनचा त्याच्यासाठी एक लावणीसाठी त्यांनी मला साईन केलं होतं आणि ते कसं इब्ने मरियम हुआ करे कोई जी 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 असं त्यांनी लावणी केली त्याच्यावर. ते इब्ने मरियम हुआ करे कोई असं होतं. त्याला जी 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 लावून ते त्यांनी लावणीसारखं केलं आणि ते गायलं उत्तरा केळकर यांनी. तर त्याच्यासाठी ते डिरेक्शन माझ्या मिस्टरांनी केलं होतं म्हणजे प्रोड्यूस केलं होतं आणि सुबल सरकार यांनी ते कोरिओग्राफ केलं. त्यावेळेला आमची ओळख झाली, सगळं झालं. अच्छा. पण आमचं काही प्रेम बिम असं नाही आणि त्या दृष्टीने आम्ही एकमेकांकडे पाहिलं नाही. आणि 10 वर्षानंतर तेच स्थळ जेव्हा मला आलं तेव्हा त्याच्या बहिणी म्हणाल्या आणि वडील पण, तेव्हा लग्न करायला काय झालं होतं अहो पण आम्ही त्या दृष्टीने एकमेकांकडे पाहिलंच नाही. तर म्हणजे 10 साल क्यों गए बीच में. तर ही इज अ नॉर्थ इंडियन. हो. हा, त्यामुळे माझ्या वडिलांचं आईचं मत होतं की तिचं लग्न अशा घराण्यात व्हावं जिथे कलेला वाव. आणि खरंच माझ्या वडिलांनी, माझ्या सासऱ्याने किंवा माझ्या मिस्टरांनी काहीही ऑब्जेक्शन घेतलं नाही माझ्या करिअरला. जसा माझा करिअर लग्नाच्या आधी सुरू होता तसाच तो अविरत चालू राहिला. इतकं आपण सिनेमाविषयी तुमच्या लव्ह स्टोरी आम्हाला पहिल्यांदा इतक्या डिटेलमध्ये कळते का सगळ्यांना. आणि अरेंज मॅरेज हा खरं तर धक्का असेल लोकांसाठी. सो ते माहिती नव्हतं आय थिंक सगळ्यांनाही वाटत होतं की हे लव्ह मॅरेजच असेल. सो त्यामुळे इतकं आपण बोललोय डिटेलमध्ये. काही तुम्ही कॉन्ट्रोवर्सीज ब्रह्मचारीविषयी म्हणालात कारण ते आजच्या पिढीमध्ये पण ती चर्चा आहे. काय धाडसी निर्णय होता त्यावेळी तो त्यांचा, अशी आजच्या पिढीत चर्चा. ही आमच्या टीममधनं आलेला हा प्रश्न आहे म्हणजे मुलांनी रिसर्च केल्यानंतर काढलेला. सो मला प्राणीप्रेम तुमचं आहे आणि ते फार माहिती नाहीये ती दुसरी बाजू तुमची, तर त्याविषयी मला ऐकायला आवडेल. कसं आहे ना, गोव्याला प्रत्येकाच्या घरी एखादी मांजर तरी असतेच. अच्छा. हा, मला वाटतं गोव्याला ती एक काय म्हणतो आपण त्याला, ह्याचा भाग आहे तो कल्चरचा. म्हणजे घराचं जे कल्चर आहे. पण याच्या मागे काही कारण आहे की प्रत्येकाच्या घरात मांजर असते? एक तर ऐसपैस घरं आहेत, अपार्टमेंट वगैरे आता आलेले आहेत. पूर्वी कसं ऐसपैस घरं होती त्यामुळे कशी बाहेरची मांजरं यायची. मासे, ते मग मासे साफ करताना बाहेरची खूप मांजरं तिकडे गोळा व्हायची, मग ती तिथेच पाळली जायची, त्यांची पिल्लं व्हायची. त्यामुळे ते असायचीच मांजरी कुत्री. आणि माझं जे आहे ना घर, तो एक झूच होता. म्हणजे माझे वडील मिनिस्टर असल्या कारणाने आता जिथे CM चं रेसिडेन्स आहे, अल्तिनो म्हणून तिथे हिल आहे, ते आमचं माझ्या वडिलांचा रेसिडेन्स होता. आणि ते घर इतकं मोठं आहे, ते एका पोर्चुगीज माणसाचं घर आहे. अच्छा. त्याला 4 गार्डन्स आहेत, म्हणजे लेवलवर वेगवेगळ्या. एवढं मोठं, त्याला 10 रूम्स वर 10 रूम्स खाली, इतकं मोठं प्रशस्त घर आहे ते. तर आमच्याकडे झूच होता, माझ्याकडे हरण होतं, माझ्याकडे माकड होतं, माझ्याकडे कुत्री होती आणि कोंबड्या पण होत्या. काय नव्हतं. आणि मांजरी होत्या. त्यामुळे खार होती. त्यामुळे सगळा झूच होता. आणि बांदोडकर जे होते, स्वर्गीय बांदोडकर, त्यांचं शेजारी घर होतं आणि त्यांनी वाघ पण ठेवला होता, एल्सा नावाची वाघीण. आणि ती ना अशी पिंजऱ्यात असायची आणि ते तिला भेटायला जायचे चिलखत घालून. आणि ती अक्षरशः ना मांजरासारखी आवाज करायची, म्याव 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 असं त्यांना भेटल्यानंतर. त्यांच्या अंगा खांद्यावरती अशी त्यांना असं चाटायची वगैरे. म्हणजे इतकं प्रेम होतं त्यांचं. आणि त्यांचं एक सांबार आणलं होतं त्यांनी, श्याम नावाचा, त्याला अशी शिंग होती वगैरे. त्यामुळे त्याचं प्रेम मला पहिल्यापासून आहे. आणि मला विशेषतः मांजरींबद्दल मला कोणी जर विचारलं मी पूर्वजन्मी कोण आहे, तरी मला वाटतं मी मांजरच होते. डोळे डोळे. आणि मला ना पाण्याबद्दल अतिशय तिटकार आहे आणि मांजरींना अजिबात पाणी आवडत नाही. मला टॉयलेटमध्ये जरी ओलं झालं ना, म्हणजे वॉशरूम मध्ये, तर मला आवडतच नाही. तर मला वाटतं मी मांजरच असेल. आणि म्हणून मला त्यांच्याबद्दल एक विशिष्ट, म्हणजे खूप प्रेम आहे मला मांजरांबद्दल. खरंच. आणि ही बाजूही तुमची आम्हाला जास्त माहीत नव्हती, ती आज कळली आहे. पण आता जाता जाता एक रॅपिड फायर असेल जो कदाचित सगळ्याच आपल्या प्रेक्षकांनाही आवडतो. कार्टी प्रेमात पडली की ब्रह्मचारी? ब्रह्मचारी. चंद्रकांता की झाशी की राणी? झाशी की राणी. गम्मत जम्मत की हमाल दे धमाल? गम्मत जम्मत. साथी हनीमून की दूध का कर्ज? साथी. गोवा की मुंबई?
हा हे धर्मसंकट आहे. गोवा माझी जन्मभूमी आहे आणि महाराष्ट्र माझी कर्मभूमी आहे. दोन्ही. उधळते येरे गुलाल सजना की मनमोहना तू राजा स्वप्नातला की मी आले निघाले, या तिघांमधलं फेवरेट सॉन्ग. मनमोहना तू राजा स्वप्नातला. ओके. इंडस्ट्रीमधल्या मैत्रिणींपैकी थोडंसं म्हणजे कामानिमित्ताने मैत्री झालेली असेल, तुमची ओळखत असाल तर त्यामध्ये विचारते. प्रिया बेर्डे, निवेदिता सराफ की सुप्रिया पिळगावकर? निवेदिता जोशी आणि प्रिया. ओ. आणि मगाशी तुम्ही बोलता बोलता म्हणालाच आहात, पण तरी पण आपल्या प्रेक्षकांनाही जाणून घ्यायचं असेल तुमचा क्रश. तुम्ही सगळ्यांच्या क्रश आहात, पण तुमचा क्रश? माझा क्रश विनोद खन्ना होता. हो, विनोद खन्ना मला खूप आवडायचा. आणि मला म्हणजे शाळेत असताना सुद्धा मला असं वाटायचं की ह्याच्याबरोबर मला पिक्चर करायला मिळायला पाहिजे. आणि मी त्याचे ते केस बघून मला असं वाटायचं, वा काय म्हणजे असा नवरा मिळायला पाहिजे, इतका सुंदर विनोद खन्नासारखा. आणि पण विनोद खन्ना माझ्यापेक्षा खूप मोठा होता, पण तरीसुद्धा मी जेव्हा इंडस्ट्रीत आले तेव्हा मी एक चित्रपट केला त्यांच्याबरोबर, दोन्हीमध्ये तो माझा हिरो नव्हता. ही शोकांतिका. तर एकदा विनोद खन्ना मला गमतीने म्हणाला, आम्ही चेन्नईमध्ये शूटिंग करत, तेच तनुजाचं मी जे उदाहरण सांगितलं, तेव्हा विनोद खन्ना आमच्यासाठी त्यांनी तिथे चेट्टीनाड म्हणून मसाला असतो तिकडे, हा, तर त्यातलं त्यांनी मासे मागवले, खेकडे मागवले. तर म्हणे वर्षा खाओगी क्या? म्हटलं हाँ बहुत पसंद है मुझे. तर म्हणे अच्छा वर्षा तुमने लिखा है, वो स्टारडस्ट का मैगजीन यायचं, हो, उसमें लिखा है कि जैकी मेरा सबसे चहेता हीरो है, तो क्या मैं हैंडसम नहीं हूँ क्या? जैकी अच्छा लगता है तुमको? मतलब नहीं नहीं, आप तो मेरे सबसे चहेते हैं, तुमने लिखा नहीं ऐसा. तर मला मी त्यांना सांगितलं, मग म्हटलं शाळेत असताना पासून तुम्ही मला आवडत होता. तर म्हणे फिर वैसा लिखो, दुसरे इंटरव्यू में ऐसा लिखना. मी इतक्या गप्पा मारल्यात ना, आणि इतकं आम्हाला आज ऐकायला मिळाले तुमच्याकडनं किस्से, आणि खरंच छान वाटतं, कारण आपल्याला हे सगळं माहिती नसतं आणि आपण हळूहळू कधी कधी बोलता बोलता आपण. तुला खरंच तुझी दिलगिरी व्यक्त करते मी, आणि तुला मी सॉरी म्हणते, कारण इतके दिवस मी तुला ताटकळत ठेवलं, पण त्याला कारण होतं, उगाच नाही. कारण असा निवांत वेळ मला पाहिजे होता तुझ्या बरोबर. कारण कसं होतं की आता मी तुला सेटवर बोलवलं किंवा नाटकाच्या तिथे बोलवलं, तिथे आपण किती बोलणार नाही, किंवा असं निवांतपणे आपल्याला बोलता आलं निश्चित नाही. आणि अशा प्रकारचे हे जे खाद्य माझ्या समोर ठेवलेलं आहे ते असं मिळालंच नसतं ना तिकडे. त्यामुळे मी तुला खूप धन्यवाद देते. अतिशय छान ठिकाणी तू मला आणलंस आणि चांगले चांगले पदार्थ खायला घातलेस. आणि आपण जिथे आलोय ते खरं तर मला वाटतं तुमच्या जिव्हाळ्याचं ते नाव आहे, मी हाय कोळी आणि मासे. आणि अगदी मी हाय कोळी म्हटल्यावरच माझं मन सुखावलं, कारण माझं अस्तित्व म्हणजेच मासे आहेत, म्हणजे त्याच्यापासून माझं अस्तित्व आहे. त्यामुळे मासे हा माझा स्टेपल फूड आहे, मासे आणि भात. त्यामुळे त्याच्याशिवाय मी जगूच शकत नाही. आणि ते मला रोज मी आता पण काय झालं, माझे पती मला शाकाहारी मिळाले, पण ते मला कधीच ऑब्जेक्शन करत नाहीत, म्हणजे हे घ्यायला खाऊ नकोस, ते कधीच त्याला तू मासे खा असं त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे खूप धन्यवाद तुला. मला आता अर्थात वर्षा उसगावकर आपल्या सोबत आहेत, त्यामुळे एक छान गाणं होऊन जाऊ दे. ती गोड शिक्षा तुम्हाला करणारच आहे, कारण तुमच्या गळ्यात सूर आहे. थोडंसं कोकणी गाणं म्हणते, पण ते थोडं फेमस आहे, महानंदा चित्रपटातलं. माझो लवताई डावा डोळा, माझो लवताई डावा डोळा, जाई जुईचो गजरा माळता, जाई जुईचो गजरा माळता, रत्ना बोली केसान फुलता, आयच कोण शकून गो सांगताय म्हाका, बाय माझो लवताय डावा डोळा, माझो लवताय डावा डोळा. वा, मस्त एपिसोड झाला आणि खरंच खूप छान वाटलं. लोकमत फिल्मीच्या आमच्या या नो फिल्टर शोमध्ये तुम्ही आलात आणि आमच्याशी
इतक्या मनमोकळ्या गप्पा मारलात. इट वॉज रिअली विदाउट फिल्टर. येस, मन मोकळं, कसलाच फिल्टर नव्हता. खरंच खूप बोललो आणि अर्थात एक पुस्तक निघेल आता याच्यावर. मला वाटतं मीच जास्त बोलले. मी तुझं काम कारण सोपं मी केलं. बोलू दिलं कारण मला ऐकायचं होतं आणि इतके दिवस मला ऐकायचं होतं म्हणून मी तुमच्या मागे लागले होते. मी आपली वाहत होते झऱ्यासारखी. निश्चित. आणि आम्हाला हा झरात पोहायला आवडेल. छान इतक्या आठवणींच्या झरात तुमच्या आणि निश्चित आल्याबद्दल खरं तर